तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आणि त्या पर्वाच्या अंतर्गत आपण पंचशील बुद्धविहार असुळगाव या ठिकाणी प्रत्येक शनिवारी कार्यक्रम करीत आहोत। आपल्या या संपूर्ण पर्वाचा पहिला भाग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्माशी संपर्क आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माशी जे संबंध प्रस्थापित झाले हा एक भाग आपण 4.5 महिन्यात पाहिलेला आहे। त्यानंतर आपण दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग आपण सुरू केलेला आहे। दुसऱ्या भागाचं नाव आहे की द बुद्धा अँड हिज धम्मा। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाची पूर्वपीठिका आणि त्या संदर्भामध्ये आजपर्यंत आपले 4 भाग झालेले आहेत। पहिल्या भागामध्ये या पूर्वपीठिकेची संपूर्ण रूपरेषा आपण विदित केलेली आहे। दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या मासिकाला जो लेख लिहिला होता त्या लेखाचं नाव होतं बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य। आणि या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक जगामध्ये बौद्ध धम्माचं नेमकं स्वरूप काय असलं पाहिजे याविषयी संपूर्ण विस्तृत असं वर्णन या लेखामध्ये केलेलं आहे। त्याच लेखामध्ये बौद्ध धम्माचा आधुनिक जगामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काय आवश्यक आहे त्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्या आहेत। आणि त्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक जगाला आणि विशेषतः बौद्ध धम्माला जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांतामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक धर्माला एकच ग्रंथ असला पाहिजे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी ठासून आणि निक्षून या लेखामध्ये सांगितलं की बौद्ध धम्माला सुद्धा एकच ग्रंथ असला पाहिजे। कारण बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे ते साहित्य बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द वापरला किंवा वाक्य वापरलं किंवा स्पष्टीकरण देताना बाबासाहेब आंबेडकर म्हटले की बौद्ध धम्माचं साहित्य अथांग महासागरासारखं आहे आणि हे संपूर्ण साहित्य कुठल्याही बौद्ध व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला एका जीवनामध्ये संपूर्ण वाचणं शक्य नाही। मग ते समजणं तर त्याच्या पलीकडची गोष्ट आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलं किंवा सूचना केली होती 1950 साली की बौद्ध धम्मासाठी एकच ग्रंथ असला पाहिजे। आणि तो नसण्याचा परिणामसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेला आहे की बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची जी अनेक कारणे आहेत त्या अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे बौद्ध धम्माला एकच धर्मग्रंथ नसणं हे सुद्धा बौद्ध धम्माच्या ऱ्हासाचं एक कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे आधुनिक संपूर्ण जगाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्यासाठीच किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना दीक्षा दिली फक्त त्यांच्यासाठीच फक्त एक ग्रंथ पाहिजे अशी भूमिका मात्र नाही, हेही संपूर्ण बौद्ध जगताने लक्षात घेतलं पाहिजे। कारण बौद्ध धम्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1950च्या मे महिन्यामध्ये आहे। त्यानंतर 6 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे हा जो सिद्धांत होता आणि या सिद्धांत जो प्रकाशित झाल्यानंतर हा लेख जगातल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि अनेक भारतीय लोकांनी सांगितलं की तुमच्या संकल्पनेतील अशा प्रकारचा एकच धर्मग्रंथ बौद्ध धम्माचा तुम्हीच बनवू शकता, इतर कुणीही बनवू शकत नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956ला बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला तो ज्या कारणास्तव लिहिला त्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे की अनेक लोकांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारचा ग्रंथ लिहिणं आवश्यक आहे। त्यामुळे आपण या ग्रंथ जो बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं 1950ला असा ग्रंथ लिहिला पाहिजे। आणि हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केले
ते 1950 सालापासून असतील किंवा पी लक्ष्मी नरसू यांचा 1948ला ग्रंथ प्रकाशित झाला होता। त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मी अशा प्रकारचा एक बुद्धाच्या चरित्रावरती ग्रंथ लिहित आहे असं जाहीर केलं। म्हणजे 1948 सालापासून असेल किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याची तयारी 1940 सालापासून सुरू केली होती। म्हणजे आपण 1940चा पुरावा किंवा 1948चा पुरावा किंवा धनंजय कीर यांच्या पुस्तकामध्ये अधिकृतपणे लिहिलेलं आहे की 2 नोव्हेंबर 1951 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी आंघोळ पांघोळ करून तयार होतात आणि टेबलावरती बुद्ध मूर्ती ठेवतात आणि बुद्ध मूर्तीच्या समोर पुष्प वाहतात आणि अधिकृतपणे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात करतात। त्यामुळे धनंजय कीर यांच्या पुस्तकातील संदर्भानुसार 2 नोव्हेंबर 1951 ते 15 मार्च 1956 असा बाबासाहेब आंबेडकरांना या ग्रंथ लिहिण्याचा कालावधी आहे। 15 मार्च 1956 ही ग्रंथ पूर्ण होण्याची तारीख आपण का म्हटलेलं आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण कुठलाही ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथाची प्रस्तावना शेवटी तो लेखक स्वतः लिहित असतो की या ग्रंथामध्ये मी काय काय दिलेलं आहे, या ग्रंथामध्ये मी जे दिलं आहे ते देण्याचं माझं उद्दिष्ट काय आहे। हे जे संपूर्ण ग्रंथ लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिलेली आहे, त्याचं मॅन्युस्क्रिप्ट किंवा त्याचं हस्तलिखित सुद्धा उपलब्ध आहे। त्या हस्तलिखितावर ती 15 मार्च 1956 अशी प्रस्तावनेची बाबासाहेब आंबेडकरांनी तारीख दिलेली आहे। म्हणून आपण म्हणतो की 2 नोव्हेंबर 1951 ते 15 मार्च 1956 असा धनंजय कीरांच्या संदर्भानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कालखंडामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर हा जो 10 वर्षाचा असेल 6 वर्षाचा असेल जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात केली होती। तेव्हापासून काय काय घटना घडलेल्या आहेत या संपूर्ण घटना आणि एवढा ग्रंथ एवढी वर्षे तयार करीत असताना आणि हा ग्रंथ जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मी दीक्षेचा कार्यक्रम पुढे ढकलत आहे। त्यामुळे दीक्षेच्या कार्यक्रमापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारचा ग्रंथ अगोदर प्रकाशित करायचा होता आणि नंतर दीक्षेचा कार्यक्रम करायचा होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची ही इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनीच तयार केलेला ग्रंथ हा प्रकाशित होऊ शकला नाही। त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957 साली हा ग्रंथ पहिला इंग्रजीमध्ये प्रकाशित झाला आणि 1970 साली हा ग्रंथ मराठीमध्ये प्रकाशित झाला। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जो आपण म्हणतो की मूळ बुद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला स्वीकारलेला आहे त्याची संपूर्ण माहिती मराठी लोकांना कधी मिळाली असेल तर ती 1970 सालानंतर म्हणजे धम्मदीक्षा स्वीकारल्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध कुठला आहे तो अधिकृतपणे आपल्याला मराठी जो प्रेक्षक आहे किंवा मराठी समाज आहे किंवा मराठी जाणणारा जो माणूस आहे त्यांना अधिकृतपणे मिळालेली आहे। त्यामुळे हा ज्या ग्रंथाची पूर्वपीठिका आहे, आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की बौद्ध धर्माला एकच ग्रंथ असला पाहिजे आणि का असला पाहिजे तर त्याचं साहित्य प्रचंड आहे। त्या साहित्यातला आपण जो भाग पाहिला की 6 धम्मसंगीत्या झाल्या आणि या 6 धम्मसंगीतीच्या माध्यमातून त्रिपिटकाची निर्मिती झाली, हा आपण भाग पाहिला। त्यानंतरचा भाग आपण जो पाहिला, चौथा जो भाग म्हणजे पहिला रूपरेषेचा भाग पाहिला, दुसरा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा भाग पाहिला, तिसरा भाग आहे की 6 धम्मसंगीत्या झालेल्या आहेत बौद्ध धम्मामध्ये आणि त्या 6 धम्मसंगीतीतून त्रिपिटक कसं निर्माण झालं याचा इतिहास आपण पाहिला आणि चौथा भाग आपण त्रिपिटकामध्ये एकूण 32 जे ग्रंथ आहेत त्या 32 ग्रंथाची माहिती आपण गेल्या भागामध्ये पाहिलेली आहेत की विनय पिटकामध्ये जे 5 ग्रंथ आहेत, विनय पिटकामध्ये म्हणजे भिक्खू विभंग, भिक्खुनी विभंग, महावग्ग, चुल्लवग्ग आणि परिवार हे 5 ग्रंथ विनय पिटकामध्ये आहेत। त्यानंतर सुत्त पिटकामधले आहेत, मज्जिम निकाय आहे, नंतर पहिला दिघ निकाय, दुसरा मज्जिम निकाय, तिसरा संयुक्त निकाय, चौथा अंगुत्तर निकाय आणि 5वा खुद्दक निकाय आणि या खुद्दक निकायाचे पुन्हा 15 ग्रंथ आणि अभिधम्म पिटकाचे हे 7 ग्रंथ असे एकूण मिळून त्रिपिटकाचे जे 32 ग्रंथ आहेत आणि हे तथागत भगवान गौतम बुद्धाचं सुत्त पिटक जे आपण म्हटलं की भगवान गौतम बुद्धांनी एकूण वयाची 45 वर्ष धम्म जो लोकांना सांगितला
तो जो धम्म 45 वर्षामध्ये सांगितला तो 84,000 सुत्तामध्ये सांगितलेला आहे। या 84,000 सुत्तामध्ये 82,000 तथागतांनी सांगितलेली सूत्र आहेत आणि 2,000 तथागतांचे जे सिनियर भिक्खू आहेत, अरहंत पदाला गेलेले भिक्खू आहेत, महामोगल्यायन किंवा सारीपुत्त किंवा आनंद यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, अशी मिळून 2,000 आणि तथागतांची 82,000 अशी एकूण 84,000 जे सुत्त आहेत या सुत्त पिटकामध्ये सांगितलेली आहेत ते त्रिपिटकामध्ये येतं। त्रिपिटकामध्ये संपूर्ण आपण ज्यावेळेस 32 ग्रंथाचा अभ्यास केला त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की हे जे तथागतांनी सांगितलेलं संपूर्ण 45 वर्षातलं जे तत्वज्ञान आहे त्याचं एकत्रित संग्रह कधी केलेला आहे, तर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याचा एकत्रित संग्रह केलेला आहे। तथागतांच्या पर्यंत हा जो चालत आलेला होता तो मौखिक होता, म्हणजे तोंडी किंवा लक्षामध्ये ठेवायचं किंवा पाठांतर करून ठेवायचं। म्हणजे जे भिक्खू संघ होते त्या भिक्खू संघांच्याकडे हा तोपर्यंत धम्म मौखिक रूपामध्ये चालत आलेला होता। काही लोकांना विनय पिटकाचा भाग पाठांतरासाठी, काही लोकांना सुत्त पिटकाचा भाग किंवा सुत्त पिटकातील चॅप्टर एक एक असे जे ग्रुप होते अशा ग्रुपमध्ये तो मौखिक पद्धतीने पुढे येत गेलेला आहे। त्यामुळे हे जे 32 ग्रंथ हे भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचे जे मूळ बौद्ध साहित्य आहे, हे मूळ बौद्ध साहित्य 32 ग्रंथामध्ये आहेत। त्यामध्ये संपूर्ण तथागतांनी सांगितलेलं नाही, तर आपण थेरगाथा, थेरीगाथा, पेतवत्तू, विमानवत्तू असे जे वेगवेगळे त्याच्यामध्ये ग्रंथ आहेत या सगळ्यांचं मिळून त्रिपिटक बनलेलं आहे। म्हणजे त्या त्रिपिटकामध्ये तथागतांचं आणि तथागतांच्या अनुयायांनी सांगितलेलं थेरगाथा, थेरीगाथामध्ये तथागतांचे जे सिनियर भिक्खू आहेत यांचं जीवनचरित्र आलेलं आहे ते आहे। म्हणजे संपूर्ण आपण त्रिपिटक म्हणतो, या त्रिपिटकामधल्या 32 ग्रंथामध्ये तथागतांचं तत्वज्ञान आपल्याला सुत्त पिटकामध्ये मिळतं, त्याचं विश्लेषण आपल्याला अभिधम्म पिटकामध्ये मिळतं। त्यामुळे विनय पिटक हे तथागतांनी भिक्खू संघासाठी जे संविधान निर्माण केलं, म्हणजे भिक्खू संघाची आचारसंहिता जी निर्माण केली ती आहे। आणि 15 जे छोटे छोटे ग्रंथ आहेत हे छोटे छोटे ग्रंथ असं मिळून त्रिपिटक बनलेलं आहे। त्यामुळे या त्रिपिटकाची संक्षिप्त रूपाने आपण माहिती पाहिली। याच्यातलं आपण एवढंच लक्षात ठेवायचं की जगामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जो बुद्ध धम्म आहे, या बुद्ध धम्माचं जे मूळ साहित्य आहे हे मूळ साहित्य या त्रिपिटकामध्ये आहेत। याच्यानंतर जगामध्ये हजारो किंवा लाखो ग्रंथ जे निर्माण बुद्ध धर्मावरती झालेले असतील, ते हजारो लाखो ग्रंथ ज्यांनी कुणी लिहिले असतील किंवा ज्यांनी कुणी निर्माण केले असतील त्या सगळ्यांनी ह्या मूळ 32 ग्रंथातले संदर्भ घेऊनच निर्माण केलेले ग्रंथ आहेत। त्यामुळे मूळ जे साहित्य आहे हे त्रिपिटकामधलं 32 ग्रंथ आहेत। आणि त्यानंतर जगात जे विस्तृत असं अथांग महासागरासारखं तथागतांचं जे साहित्य, बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे त्या साहित्याचं मूळ मात्र त्रिपिटकामध्येच आहे। या त्रिपिटकाचे मूळ 32 ग्रंथ आहेत। बौद्ध धम्माचं तत्वज्ञान किंवा बौद्ध धम्माचा संपूर्ण इतिहास जो तथागतांचा आहे तो आपल्याला या 32 ग्रंथामध्ये मिळतात आणि हे 32 ग्रंथाचं मिळून त्याचे 3 भाग झाले, त्याला आपण त्रिपिटक असं अधिकृतपणे म्हणत असतो। त्यामुळे हे 32 ग्रंथ पाहिल्यानंतर दुसरा जो भाग आहे, आपण सांगितलं की पाली बौद्ध साहित्याचा किंवा जे बौद्धांचं साहित्य आहे, बुद्ध धम्माचं जे साहित्य आहे, बुद्ध धम्माचं साहित्य 5 भागामध्ये विभक्त केलेलं आहे किंवा बौद्ध साहित्याचे एकूण 5 प्रकार आहेत। त्याच्यातला पहिला प्रकार मूळ साहित्याचा आपण पाहिला, त्याला आपण त्रिपिटक असं म्हटलं। म्हणजे त्रिपिटकाचे एकूण 32 ग्रंथ आपण पाहिलं। याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो अनुपिटकाचा प्रकार आहे। तिसरा जो प्रकार आहे तो अट्टकथाचा म्हणजे अर्थकथांचा हा प्रकार आहे। चौथा जो आहे तो टीका। टीका म्हणजे विश्लेषण। टीका म्हणजे आपण आज जो व्यवहारात शब्द घेतो की टीका म्हणजे एक दुसऱ्यावरची निंदा किंवा टीका करणे असा नाही, तर टीका म्हणजे विश्लेषण। अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाचं अर्थ समजावून सांगणारं किंवा अनुकरण करणारं किंवा त्याचा कसं समजावून सांगायचं ते आपण पाहणार आहोत। त्यामुळे दुसरा अनुपिटक, तिसरा अट्टकथा म्हणजे ज्या 32 ग्रंथामध्ये जे तथागतांचं जे तत्वज्ञान दिलेलं आहे हे तत्वज्ञान गोष्टी रूपाने अधिकृतपणे कथांच्या रूपाने समजावून सांगणाऱ्या ज्या कथा निर्माण झाल्या त्याला अट्टकथा असं म्हणतात। तो एक प्रकार तिसरा बौद्ध साहित्यांचा आहे। आणि चौथा जो आहे तो टीका ग्रंथ आहेत। म्हणजे
प्रत्येक सूत्राचं असेल किंवा वेगवेगळ्या सूत्रांचं विश्लेषण करणारे जे वेगवेगळ्या लोकांनी जे ग्रंथ निर्माण केले त्याला टीका असं म्हणतात. आणि त्यानंतर वंश साहित्य, त्याच्यामध्ये 3 ग्रंथ आहेत, दीपवंश, महावंश आणि स्तूपवंश. म्हणजे तथागत बुद्धाच्या अगोदरचे झालेले बुद्ध आहेत यांचा एका ग्रंथामध्ये इतिहास आहे. आणि हे तिन्हीच्या तिन्ही जे ग्रंथ आहेत हे श्रीलंकेमध्ये निर्माण झालेले ग्रंथ आहेत. त्रिपिटक सुद्धा श्रीलंकेमध्येच लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे जर बौद्ध धम्माचं मूळ साहित्य सर्वप्रथम कुठे लिपिबद्ध झालं असेल किंवा लिहिलं गेलं असेल तर ते अधिकृतपणे श्रीलंकेमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि हे श्रीलंकेमध्ये लिहिलं जाण्याचं, श्रीलंकेपर्यंत कुणी हे संपूर्ण साहित्य बौद्ध धम्माचं पोचवलं तर बौद्ध धम्माला कायमस्वरूपी अजरामर करण्याचं जे क्रेडिट किंवा श्रेय पूर्णपणे आपण इतिहासामध्ये देतो तो प्रियदर्शी राजा धम्मा अशोक याला देतो. कारण प्रियदर्शी राजा धम्मा अशोकाने ज्यावेळेस आपल्या गुरुला विचारलं की मी धम्माचा आता वारसदार होऊ शकतो का, एवढी धम्माची सेवा केल्यानंतर, त्यावेळेस त्यांचा गुरु मोगली पुत्ततिस्स यांनी सांगितलं की एवढ्याने म्हणजे 60,000 भिक्खूला रोज तुम्ही दान जेवण दिल्यामुळे किंवा 60,000 भिक्खू संघाची सेवा केल्यामुळे किंवा इतर धम्मासाठी जे काय कार्य केल्यामुळे तुम्ही धम्माचे वारसदार होऊ शकत नाही. तर धम्माचा वारसदार होण्यासाठी तुमचं रक्त धम्माला दान केलं पाहिजे. आणि मग रक्तदान करणं म्हणजे तुमची मुलं किंवा मुली धम्माला तुम्ही दान केले पाहिजेत. आणि मग ते ऐकल्यानंतर सम्राट अशोक आपल्या मुलांना विचारतो, महेंद्र आणि संघमित्रांना, की तुम्ही धम्माची प्रवज्ञा घेण्याची इच्छुक आहात का. आणि स्वेच्छेने महेंद्र आणि संघमित्रा, म्हणजे महेंद्र हे सम्राट अशोकाच्या नंतर चक्रवर्तीची वारसदार किंवा त्या जम्बूद्वीपाचा राजा होणारा जो वारसदार होता गादीवर बसणारा, त्यांनी सांगितलं की त्या गादीपेक्षा सुद्धा मला प्रवज्ञा घेणं अतिशय आवडेल. म्हणजे बौद्ध धम्म अजरामर करण्यासाठी जसं तथागत भगवान गौतम बुद्धाने संपूर्ण ऐश्वर्य सोडलं, राजवाडा असेल किंवा राज्य असेल ते सगळं सोडलं, संपत्ती सोडली, पत्नी कुटुंब सगळं सोडलं, तशाच पद्धतीचा हा अजरामरतेचा आपल्याला सिद्धांत मिळतो की महेंद्र आणि संघमित्र या लोकांनी गादीचा वारसदार होण्याऐवजी बुद्ध धम्माचा वारसदार होण्याचा मार्ग पत्करला. आणि त्या दोघांनी प्रवज्ञा घेतली. तिसरी धम्मसंगीती झाल्यानंतर सम्राट अशोकाने 9 समित्या नेमल्या होत्या, 9 देशामध्ये प्रचार प्रसाराला पाठवल्या होत्या. त्याच्यातल्या एक समिती महेंद्र आणि संघमित्राची होती. ते श्रीलंकेला गेले होते आणि महेंद्र आणि महेंद्राचं संपूर्ण त्रिपिटक पाठ होतं, त्याच्या डोक्यामध्ये होतं. तिथं गेल्यानंतर ते त्रिपिटक त्यांनी संपूर्ण भिक्खू संघ तिथं जो निर्माण केला आणि अख्खा देश बौद्धमय केला. आणि तिथं त्यांनी अनेक संघ किंवा ग्रुप निर्माण केले आणि तिथल्या लोकांना त्रिपिटक समजावून सांगितलं होतं. आणि महेंद्राच्या परिनिर्वाणानंतर जे 4थ्या संगीतीच्या वेळेस हे त्रिपिटक जे मौखिक चालत आलेलं होतं महेंद्रांच्या शिष्यांच्याद्वारे, त्याच शिष्यांच्याद्वारे श्रीलंकेमध्ये त्रिपिटक हे प्रथमतः ताडपत्रावरती लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्रिपिटक हे ताडपत्रावरती लिहिलं किंवा त्रिपिटक हे कायमस्वरूपी अजरामर झालं याचं क्रेडिट आपण प्रियदर्शी राजा धम्मा अशोकाला देतो, त्यांच्या मुलांना देतो. कारण त्यांच्यामुळेच श्रीलंकेमध्ये जे त्रिपिटक अजरामर झालं. मग आज जे संपूर्ण जगामध्ये त्रिपिटकाचे ग्रंथ किंवा हे जे सापडत असेल, पण मूळ मात्र या सगळ्यांचं कुठं आहे, मूळ मात्र या सगळ्यांचं श्रीलंकेमध्येच आहे. त्यामुळे हे जे साहित्य आहे हे संपूर्ण साहित्याची अजरामरता आहे. ही अजरामरता सम्राट अशोक त्यांचा मुलगा म्हणजे सम्राट अशोकाने सुद्धा आपल्या काळामध्ये शेवट सगळं सोडून किंवा चिवर परिधान प्रवज्ञा करून हे स्वीकारले, धम्माची सेवा केलेली आहे. तशाच पद्धतीने सम्राट अशोकाचे जे नातेवाईक, जर सगळा अभ्यास आपण केला तर सगळ्यांनीच धम्माचीच सेवा केली, धम्मालाच आपलं जीवन समर्पित केलं. जसं तथागत भगवान गौतम बुद्धाची आई असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, सर्वांनीच धम्माला वाहून आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं. तसाच सम्राट अशोकाचा इतिहास सुद्धा आपल्याला मिळेल. त्यामुळे हे जे बौद्ध साहित्य आहे किंवा हे जे अजरामर साहित्य आहे, हे साहित्यामुळे सम्राट अशोकाचं ह्या एक योगदान आहे. याचबरोबर दुसरं योगदान काय आहे की जे त्रिपिटक आहे आणि जे मूळ बुद्ध साहित्य आहे, सम्राट अशोकाने
ते काय केलेलं होतं तर ते दगडावरती संपूर्ण साहित्य लिहून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भेसळ मिसळ असं मिश्रित कोणीही करू शकत नाही। त्यामुळे ओरिजिनल जे मूळ तथागतांचं जे साहित्य आहे किंवा तत्वज्ञान आहे ज्याला आपण शिलालेख म्हणतो, म्हणजे दगडावरती संपूर्ण जे लिहून ठेवलं होतं। म्हणून आजही मधल्या काळात कोणीही याच्यामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न केला, काही केला तरी उत्खननाच्या माध्यमातून, ब्रिटिशांनी उत्खनन खातं निर्माण केलं, त्या माध्यमातून उत्खननाच्या माध्यमातून सम्राट अशोकाने जे कार्य केलेलं आहे ते सगळं उत्खननाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं। 1915 सालापर्यंत सम्राट अशोकच या देशातून गायब होता। 1915 सालापर्यंत सम्राट अशोकाचा इतिहासच कुणाला माहीत नव्हता, पण उत्खननाच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये एक उत्खनन झालं आणि तिथेही आपल्याला सापडलं आणि जागोजागी जे सापडायला लागलं, मग सम्राट अशोकाचा आपण जे अशोक स्तंभ म्हणतो किंवा आता आपण बुद्धगयाला किंवा इकडे फिरून आल्यानंतर जे जे आपल्याला सापडतंय ते सगळं उत्खननामध्ये सापडलेलं असल्यामुळे आपल्याला मूळ इतिहास, बौद्ध धम्म होऊन गेला, तथागत बुद्ध होऊन गेले, अनेक लोकांनी म्हणले बुद्ध झाले की नाही, याचे संपूर्ण पुरावे आपल्याला उत्खननात मिळतात। आशिया खंडामध्ये आणि पृथ्वीच्या पाठीवर जिथे तुम्ही कुठेही उत्खनन कराल तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बुद्धांचेच अवशेष सापडतील, कारण मूर्ती निर्माण करण्याची संकल्पना ही मूळ कुठे आहे, बुद्ध धम्मामध्येच मूर्ती ही निर्माण करण्याची संकल्पना आहे। ती इतरत्र कुठल्याही धर्मामध्ये मूर्ती संकल्पना ही अजिबात नव्हती। अलीकडच्या काळात झाली असेल ती गोष्ट वेगळी, पण मूळ ही जी संकल्पना आहे ही भगवान गौतम बुद्धाच्या धम्मातच आहे। मग ते कुठला संप्रदाय निर्माण झाला आणि कुणी मूर्ती ही संकल्पना निर्माण केली, कारण मूळ जो बुद्धिधम आहे त्या मूळ बौद्ध धम्मामध्ये मूर्ती पूजा ही संकल्पना अजिबात नव्हती। नंतर संप्रदाय निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपला मुद्दा काय होता, तो मुद्दा होता की सम्राट अशोकाच्या माध्यमातून त्रिपिटक म्हणजे बौद्ध साहित्य जे मूळ आहे ते अजरामर कशा पद्धतीने झालेलं आहे, या बौद्ध साहित्याचं वर्गीकरण अधिकृतपणे किंवा हे बौद्ध साहित्य शास्त्रोक्त करण्याचं जे आहे ते जे दुसरं युग आहे, हे दुसरं युग म्हणजे अनुपिटक साहित्य। या दुसऱ्या युगाला अनुपिटक साहित्य म्हणतात। आता त्रिपिटकाच्या निर्मितीचा काळ किती आहे, तर त्रिपिटकाच्या निर्मितीचा काळ पहिली धम्मसंगीती झाली होती इसवी सन पूर्व 483 मध्ये पहिली धम्मसंगीती झाली होती आणि पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्रिपिटकाची निर्मिती झाली होती। त्याचं कारण आपण सांगितलेलं आहे। पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्रिपिटक झालं, दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये त्रिपिटकामधल्या विनय पिटकावरून वाद झाला। काय वाद होता, वैशालीच्या भिक्खू संघाचं म्हणणं होतं की जे विनय पिटकाचे 227 नियम आहेत त्याच्यात अजून 10 नियम तुम्ही समाविष्ट करा। त्या 10 नियम कशा प्रकारचे होते, तर एक टाइम भिक्खूचा जेवणाचा नियम होता, तर त्या भिक्खूंचं म्हणणं होतं की आपण 2 टाइम जेवलं तर धम्मावरती त्याचा काय परिणाम होणार आहे, गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं, जमिनीवरती झोपायचं, तर गादीवर झोपलं तर त्याचा धम्मासाठी काय परिणाम होणार आहे, किंवा संपत्ती 7 वस्तूपेक्षा 8वी वस्तू भिक्खूजवळ असता कामा नये, तर यापेक्षा संपत्ती किंवा भिक्खूजवळ असली तर त्याचा धम्मावच्या प्रचार प्रसारावर काय परिणाम होणार आहे, असे 10 नियम वैशालीच्या भिक्खू संघाने निर्माण केले होते। आणि त्यांचं म्हणणं होतं की या मूळ विनय पिटकामध्ये भिक्खूंच्या आचारसंहितेमध्ये वाढवावी, हा वाद निर्माण झाला होता। हा वाद मिटवण्यासाठी दुसरी संगीती आली आणि त्या दुसऱ्या संगीतीमध्ये चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला की जे मूळ भगवान गौतम बुद्धांनी निर्माण केलेले भिक्खू संघाचे नियम आहेत याच्यामध्ये एक शब्द सुद्धा वाढवायचा नाही आणि एक शब्द सुद्धा कमी करायचा नाही, असा निर्णय झाला। मग 10 नियम वाढवावे असं ज्यांचं म्हणणं होतं त्यांनी काय केलं, मूळ भिक्खू संघातून फुटले आणि आपला वेगळा गट निर्माण केला आणि ते जे 10 नियम आणि बुद्धाचं काही विनय पिटकातली गेली आपली नवीन आचारसंहिता बनवली। त्यामुळे दुसरी संगीती या कारणास्तव झाली। तिसरी संगीती सुद्धा त्रिपिटकाच्या आचरणाच्या माध्यमातूनच झाली होती, कारण तिसऱ्या संगीतीमध्ये सम्राट अशोकाचा कालखंड होता आणि सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्म हा राष्ट्रीय धर्म होता, कारण सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय पूर्णपणे दिला होता। त्यामुळे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये भिक्खू संघ होता, याचा घरोघरी किंवा संपूर्ण राज्यात मान सन्मान मोठ्या प्रमाणामध्ये होत होता। म्हणून अनेक
जे भिक्खू नव्हते, जे बौद्ध धम्माचे नव्हते, असे संन्यासी किंवा अनेक लोक संघामध्ये चिवर घालून घुसले होते, परंतु ते कुठलेही आचारसंहिता पाळत नव्हते आणि ते फक्त मान सन्मान खाणं पिणं एवढंच फक्त करत होते. मग मूळ भिक्खू संघाला त्याच्या कार्यावरती परिणाम होत होता, कारण हे लोक वेगळंच सांगायचे आणि बौद्ध धम्माचे भिक्खू वेगळंच सांगायचे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायचा. हा संभ्रम दूर करण्यासाठी सम्राट अशोकाने तिसरी धम्मसंगीती आयोजित केली होती आणि मग तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये हे जे घुसलेले जे लोक होते ते बाहेर काढले. ते एकूण 60,000 भिक्खू होते. मग हे जे 60,000 भिक्खू बाहेर पडले, त्यांनी आपला पुन्हा नवीन संघ निर्माण केला, त्याला महायान असं म्हणतात. आणि याच संघाच्या माध्यमातून जगातले जास्तीत जास्त देश महायानी देश आपल्याला झालेले आढळतात. ही तिसरी संगीती आहे. कशावरून? तर बुद्ध धम्माचं जे साहित्य आहे त्या साहित्याच्या प्रकारा विनय पिटकाच्या माध्यमातून चौथी जी संगीती आहे ती चौथी संगीती आपण म्हटलं की ताम्रपटावरती आणि ताडपत्रावरती श्रीलंकेमध्ये जे लिहिलं गेलं चौथ्या संगीतीमध्ये आणि लिपिबद्ध जे मौखिक स्वरूपात आलं होतं पहिल्या धम्मसंगीतीपासून ते चौथ्या धम्मसंगीतीपर्यंत, ते एकदाच ताडपत्रावरती लिपिबद्ध करण्यात आलं आणि तिथून लेखी स्वरूपामध्ये मग पाचव्या संगीतीमध्ये संगमरवरी दगडावरती लिहिलं आणि सहाव्या संगीतीमध्ये कागदावरती त्रिपिटक लिहिलं. असा हा त्रिपिटक साहित्याचा पूर्णपणे काय आहे प्रसार. चौथ्या संगीतीमध्ये त्रिपिटक फिक्स झालं आणि त्यानंतर म्हणजे चौथ्या कितीपर्यंतचा काळ आहे? पहिली संगीती इसवी सन पूर्व 483 पासून ते चौथी संगीती इसवी सन 26 पर्यंत, म्हणजे इसवी सन पूर्व 483 पासून ते पहिल्या शतकापर्यंतचा काळ आहे. या काळात त्रिपिटक निश्चिती पूर्णपणे झालेली आहे आणि त्या काळाच्या नंतर जो काळ सुरू होतो त्या काळाला अनुपिटक साहित्य असं म्हटलेलं आहे. हे अनुपिटक साहित्य म्हणजे की त्रिपिटकाला समजावून सांगण्याचं जे साहित्य निर्माण झालं ते अनुपिटक साहित्य आहे. हे जे अनुपिटक साहित्य निर्माण झालं त्यांनी काय केलं की जे 84,000 सूत्र आहेत, मग ह्या सूत्रांचं वर्गीकरण कसं करून घ्यायचं, या सूत्रामध्ये नेमकं सांगितलेलं काय आहे. सामान्य लोकांना ही सूत्र कशा पद्धतीने समजावून सांगितली पाहिजेत की ह्या सूत्राचा उद्देश काय आहे, ह्या सूत्राचं हे कशासाठी लिहिलेलं आहे, कुठे लिहिलेलं आहे, का लिहिलेलं आहे आणि याची उद्दिष्ट काय आहे, अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यासाठी एक ग्रंथ निर्माण केले आणि ते समजावून सांगण्याचा प्रकार केला. त्याला अनुपिटक साहित्य म्हणतात. या अनुपिटक साहित्यामध्ये 4 ग्रंथ आहेत आणि हा जो कालखंड आहे तो पहिल्या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत, पहिल्या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत 400 वर्षाचा कालखंड आहे. तो त्रिपिटकाच्या नंतरचा कालखंड आहे, त्याला अनुपिटक म्हणतात. आणि या 4 शतकामध्ये जे प्रमुख ग्रंथ झालेले आहेत त्याच्यातला पहिला ग्रंथ नेती प्रकरण, दुसरा जो ग्रंथ आहे तो पेटिकोपदेश, तिसरा ग्रंथ आहे सुत्तक संग्रह आणि चौथा जो ग्रंथ आहे तो जो जगप्रसिद्ध ग्रंथ आहे चौथा आणि या काळातली आणि बौद्ध धर्माच्या इतिहासातली आणि त्रिपिटकाला समान असलेली आणि संपूर्ण बौद्ध जगतातल्या साहित्यिक विचारवंत भिक्षू अर्हंत सर्वांनी जो श्रेष्ठ ग्रंथ मानलेला आहे तो म्हणजे या काळातला मिलिंद प्रश्न हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा अनुपिटक साहित्यामधला अधिकृतपणे आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये 400 वर्षाच्या कालखंडामध्ये हे 4 ग्रंथ मुख्य आहेत. नेतिप्रकरण, पेटकोपदेश, त्यानंतर मिलिंद प्रश्न आणि सुत्त संग्रह. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ जो आहे मिलिंद प्रश्न असा ग्रंथ आहे. त्यामुळे अनुपिटक आहे. हे जे पाली जे बौद्ध साहित्य आहे या पाली बौद्ध साहित्याचा अतिशय महत्त्व काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती ही पुस्तक लिहिलेलं आहे. या क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं आहे. हे वाक्य
याच्यावरती चिंतन सगळ्यांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक शब्दावर आणि वाक्याचा आपण संशोधनात्मक विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांनी असं का लिहिलं, बाबासाहेबांचं हे लिहिण्याच्या पाठीमागचं उद्देश काय आहे. अशा पद्धतीने बाबासाहेबांचं सगळं साहित्य वाचलं तरच आपल्याला कळेल. कारण बाबासाहेबांनी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी साहित्य लिहिलेलं नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक प्रश्नावरती आणि आपल्या उद्धारासाठी सगळं साहित्य लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की या देशाचा खरा इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बौद्ध साहित्य वाचलं पाहिजे आणि या देशाचा खरा इतिहास फक्त आणि फक्त बौद्ध साहित्यातच मिळेल, इतरत्र कुठेही मिळणार नाही. कारण संपूर्ण जगामध्ये प्रथम साहित्य लिहिलं गेलेलं आहे ते फक्त बौद्ध साहित्यच लिहिलं गेलेलं आहे. मग बौद्ध साहित्यामध्ये हे जे 84,000 सूत्र सोडा, हे जी 84,000 त्रिपिटकामधलं तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान समजावून ज्यांनी सांगितलं ते समजावून सांगितलं. सांगताना त्यांनी सांगितलं की आज आपल्या समाजाची सामाजिक परिस्थिती अशी आहे, आर्थिक परिस्थिती अशी आहे, किंवा त्या काळातलं ग्रामीण जीवन असेल, त्या काळातलं समाज जीवन असेल, त्या काळातली जी जीवन पद्धती जी माणसांची होती ते हे तत्वज्ञान समजावून सांगताना ते त्याच्यामध्ये अधिकृतपणे आलेलं आहे. त्यामुळे जर खरा इतिहास तुम्हाला कुठे मिळेल या देशाचा, तर खरा इतिहास तुम्हाला फक्त आणि फक्त खरा इतिहास जो आहे तो बौद्ध धम्माच्या साहित्यामध्ये मिळेल. मग कुठलं हे साहित्य, तर हे जे अनुपिटक साहित्य आहे, हे अर्थकथा आहे, ह्या ज्या टीका आहेत, या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये त्या कालखंडामध्ये बुद्धाच्या काळातलं समाज जीवन संपूर्ण कसं आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला बौद्ध साहित्यामध्येच मिळेल. भारताचा खरा इतिहास बौद्ध साहित्याच्या व्यतिरिक्त इतर जगातल्या कुठल्याच ग्रंथामध्ये मिळत नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांचा दावा अधिकृतपणे आहे. कारण तुम्ही 8व्या 9व्या शतकापर्यंतचा तुम्ही इतिहास बघा. 8व्या 9व्या शतकापर्यंतचा इतिहासामध्ये तुम्हाला वर्ण जाती व्यवस्था कुठेच दिसत नाही. कारण जेवढे राजे आले, मग तो शुंग असेल, मौर्य असेल, किंवा हे जे त्या फक्त आपण काय म्हणतो मौर्य राजा झाला, मौर्य राजाची जात वर्ण वगैरे काय होतं का, शिशुनागचा काय होतं का, शिशुनाग वंश म्हणजे वंशावळी फक्त सांगितली जात होती, त्यांची जात धर्म कुठेही सांगितले. मग जात धर्म होते का, मग जात धर्म अगोदरपासून आले तर इतिहासात तर जात धर्म 9व्या शतकापर्यंत कुठेही आपल्याला दिसत नाही. तुम्ही सगळे वंश बघा, हर्षवर्धनापर्यंत ओळख सगळ्यांची वंश म्हणून आहे, जात म्हणून नाही किंवा वर्ण म्हणून ओळख नाही. म्हणून यावरून आपण हे बांधलं पाहिजे की खरा इतिहास पाहिजे असेल तर जो आता तुम्हाला या देशात अकॅडमिक इतिहास दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या पुस्तकामध्ये लिहितात की खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बौद्ध धम्माच्या साहित्याचाच अभ्यास करा. म्हणजे कुठूनही गेलं तर या जगामध्ये बौद्ध साहित्याचा अभ्यास केला तर संपूर्ण जगाचं ज्ञान आपल्याला होईल. आणि पुन्हा भगवंताचं तत्वज्ञान वाचलं तर संपूर्ण जगामध्ये मानवाच्या कल्याणाचं जे तत्वज्ञान आहे हे संपूर्ण त्यामध्ये मिळेल. म्हणजे बौद्ध धम्माचा जर अभ्यास केला तर या जगातला माणूस श्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये तथागतांचं संपूर्ण तत्वज्ञानाचा म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यापासून जो अभ्यास केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर अधिकृतपणे केलं होतं की माझ्या बुद्धा एवढा शहाणा या जगात दुसरा कुठलाही नाही, माझ्या गुरु एवढा शहाणा या जगात दुसरा कोणीही झालेला नाही, असा दावा बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि मी जे निर्माण केलेलं सगळं आहे, मग मी संविधान निर्माण केलं असेल किंवा मी माझी चळवळ उभारलेली असेल किंवा मी माझं आयुष्य जगलो असेल, या संपूर्ण आयुष्याचं अधिष्ठान, माझ्या आयुष्याचं, माझ्या चळवळीचं हे संपूर्ण अधिष्ठान बुद्ध धम्म आहे. आणि त्या बुद्ध धम्मामधलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे निर्माण केलेलं आहे, जे व्यक्तिमत्व, सिम्बॉल ऑफ नॉलेज आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांना, बुद्धाच्या नंतर जगातला संपूर्ण ज्ञानिवंत म्हणून जर नाव कुणाचं झालं असेल तर ते बुद्धाच्या शिष्यांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बुद्ध आणि बाबासाहेब ही दोनच माणसं जगामध्ये अधिकृतपणे ज्ञानिवंत म्हणून संपूर्ण जगाने मान्य केलेली आहेत, स्वीकारलेली अधिकृतपणे आहेत. त्यामुळे बौद्ध साहित्याचं महत्त्व जे आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की बौद्ध साहित्याचं म्हणजे फक्त तत्वज्ञानाचंच नाही तर 2500 वर्षापूर्वी या देशातली जीवन पद्धती कशी होती. कारण जगाचा इतिहास लिहिलेला आहे तो फक्त 2500 वर्षाचाच लिहिलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. या संपूर्ण जगाचा इतिहास जो आहे
तो लिहायला कधी सुरुवात झाली? तो 2500 वर्षापासूनच, म्हणजे प्रथम जो इतिहास लिहिलेला आहे तो बुद्धाचाच इतिहास लिहिलेला आहे. 2500 वर्षापूर्वीच्या इतिहासाला प्री हिस्टॉरिक असं म्हणतात, म्हणजे इतिहास पूर्व काळ म्हणतात. का? तर त्याचा पुरावा आपल्याकडे नाही. फक्त त्याचा पुरावा कुणी आपापल्या पद्धतीने देत असेल, परंतु तो ग्राह्य अधिकृतपणे धरू शकत नाही. त्यामुळे हिस्टॉरिक पिरियड जो आहे तो 2500 वर्षाचा आहे. आणि त्यामध्ये प्रमुख लिखाण कुणाचं झालं असेल तर ते फक्त बौद्ध धम्माचंच लिखाण झालं होतं. कारण त्या कालखंडामध्ये दुसरा धर्म किंवा दुसरं असं काहीच आपल्याला दिसत नाही. बुद्धाने सांगितलं की जे 65 पंथ होते त्याचं सुद्धा खंडन बुद्धाने केलं, ते सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. किंवा महावीराचा काळ पण त्या कालखंडातला आहे, ते सुद्धा समजावून सांगितलं. हे सगळी माहिती आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये अधिकृतपणे मिळते. त्यामुळे हे जे अनुपिटक साहित्य आहे, या अनुपिटक साहित्याचा काळ हा 400 वर्षाचा काळ आहे या 4 ग्रंथाचा. आणि हे 4 ग्रंथ आहे, या 4 ग्रंथाचंही तुम्हाला मी महत्त्व सांगितलं. या 4 ग्रंथ आहेत अनुपिटक साहित्यामध्ये. मी पहिला ग्रंथ सांगितला नेतिप्पकरण, दुसरा ग्रंथ सांगितला पेटिकोपदेश, तिसरा ग्रंथ सांगितला सुत्तसंग्रह आणि चौथा ग्रंथ सांगितला मिलिंद प्रश्न. नेती प्रकरण म्हणजे नेती म्हणजे नेता. पाली साहित्यामध्ये नेती जो हा शब्द वापरलेला आहे त्याचा अधिकृतपणे अर्थ आहे की नेती म्हणजे नेता किंवा नेती म्हणजे मार्गदर्शक असा शब्द वापरलेला आहे. मार्गदर्शक किंवा नेतृत्व म्हणजे हा नेतिप्प जो ग्रंथ आहे, हा नेतिप्प जो नेती प्रकरण हा जो ग्रंथ आहे हे संपूर्ण तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान त्रिपिटकामधलं आहे हे संपूर्ण समजावून सांगण्याचं. आता हे सूत्र आहे, ती सूत्र सामान्य माणसाला कशी समजणार किंवा समाजाला कसे समजणार हे समजावून तर आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून पहिला जो ग्रंथ त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी जो निर्माण झाला त्याला नेती प्रकरण असं म्हणतात. नेती म्हणजे नेतृत्व, नेती म्हणजे मार्गदर्शक असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे मूळ त्रिपिटकाचं साहित्य समजावून सांगण्याचं जे नेतृत्व आहे, त्रिपिटक समजावून सांगण्याचं जे मार्गदर्शन आहे, ते संपूर्ण मार्गदर्शन नेती प्रकरण या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं की नेती प्रकरण हा ग्रंथ काय आहे? नेती प्रकरण हा ग्रंथ त्रिपिटकाच्या नंतर पहिला जो ग्रंथ निर्माण झाला आणि त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी जो ग्रंथ निर्माण झाला तो नेती प्रकरण आहे. नेती म्हणजे नेतृत्व, नेती म्हणजे मार्गदर्शक. म्हणजे त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी जे मुद्दे निर्माण केले गेले त्याला नेती प्रकरण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्रिपिटकाचा मार्गदर्शक किंवा त्रिपिटकाचं नेतृत्व कशाचं? समजावून सांगण्याचं जे नेतृत्व केलं त्या ज्या ग्रंथाला आहे ते नेती प्रकरण असं म्हटलेलं आहे. पेटिकोपदेश म्हणजे जे पिटकीय साहित्य आहे, पिटकाची माहिती समजावून सांगणारा जो ग्रंथ आहे त्याला पेटिकोपदेश म्हटलेला आहे. आणि सुत्त संग्रह म्हणजे सुत्त पिटकातली काही जी सूत्र आहेत ही सूत्र समजावून सांगणारा जो ग्रंथ आहे तो सुत्त संग्रह. आणि चौथा जो आहे तो मिलिंद प्रश्न. आता हे कसं समजावून सांगितलं? मी तुम्हाला सांगितलं की नेती प्रकरण याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. म्हणजे आता मी अर्थ तुम्हाला समजावून सांगितला, परंतु पुस्तकातलं जे आहे ते वर्गीकरण, हे शब्द आपण कधीच ऐकलेलं नाही, किंबहुना आपण हे विषय पण कधी ऐकलेलं नाहीत आणि हे ग्रंथ पण कधी ऐकलेलं नाहीत. मग हे आपण कधीच ऐकलं नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे की नाही आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या धर्मामध्ये माझा जन्म झालेला आहे त्या धर्माचा मला ग्रंथ माहीत नाही, त्या ग्रंथाचं म्हणजे ग्रंथाचं माहिती नाही तर तत्वज्ञान माहिती असण्याचा काय प्रश्न येतो? जगात सर्व जगप्रसिद्ध जगन्मान्य महापुरुषांचे जे वारसदार आहेत त्या वारसदारांच्या प्रती त्यांनी दिलेला धम्म पोचलेला नाही, याच्यापेक्षा अजून दुर्दैव ते काय असू शकतं? त्यामुळे जे वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण नेतिप प्रकरणामध्ये त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी जे वर्गीकरण केलेलं आहे ते 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे संघवार, त्याला म्हणतात की विषय सूचीचे विभिन्न वर्गीकरणामध्ये विभाजन केलेलं आहे. म्हणजे त्रिपिटकामध्ये जे जे विषय असेल त्या विषयांचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा त्या विषयाचं विभाजन करण्यात आलेलं आहे. त्यात दुसरं काय सांगितलेलं आहे की या विषयांचे जे आहेत उद्देश नेमके काय आहेत ते उद्देश सांगण्याचं
दुसऱ्या या प्रकरणामध्ये केलेला आहे. म्हणजे हा नेतिपक ग्रंथ काय म्हणतो की जे 84,000 तत्वज्ञान आहे किंवा त्रिपिटकामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं विषयवार वर्गीकरण केलेलं आहे, उद्देशवार वर्गीकरण केलेलं आहे. तिसरा प्रकार की त्याची नेमकी भाषा जी वापरलेली आहे त्रिपिटकामध्ये, मूळ पाली भाषा जी वापरलेली आहे आणि त्याच्यातले जे शब्द आहेत त्या शब्दांची व्याख्या किंवा त्या शब्दांचं स्पष्टीकरण समजावून कसं सांगता येईल हे या ग्रंथामध्ये समजावून सांगितलंय. किंवा जे त्रिपिटकामध्ये अवघड शब्द आहेत किंवा तात्विक शब्द आहेत हे सगळं समजावून सांगण्याच्या अवघड शब्दाचं सुद्धा एकत्रितपणे वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक शब्दाची आणि विषयाची म्हणजे पट्टीनिर्देशवार याला म्हटलंय, म्हणजे प्रत्येक विषयाची विस्तृत व्याख्या, म्हणजे कुठलीही एखादी संकल्पना आहे ती व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी त्याची विस्तृत व्याख्या सुद्धा केलेली आहे. अशा पद्धतीने म्हणजे विषय कुठला आहे, त्याचा उद्देश कुठला आहे, पहिलं काय वर्गीकरण केलंय की विषयांचं वर्गीकरण केलेलं आहे, दुसरं वर्गीकरण उद्देश बघून वर्गीकरण केलेलं आहे, तिसरं की त्याची भाषा हे बघून वर्गीकरण केलेलं आहे आणि चौथं की विस्तृत व्याख्या करण्यासाठी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अशा 4 भागामध्ये नेतिप्पकरण या ग्रंथाने त्रिपिटकाचे संपूर्ण विषय समजावून सांगण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. नाहीतर आपण 84,000 सुत्त वाचायला गेले तर सामान्य माणसाला कळेल का की एक सुत्त आहे, एका सुत्तावरती एक खंड होऊ शकतो, व्हॉल्यूम होऊ शकतो, एका सुत्तावरती आपण कितीतरी प्रवचन देऊ शकतो. तर हे उद्देश काय आहे, याची व्याख्या काय आहे, याचं स्पष्टीकरण काय आहे, याच्यात वापरलेली भाषा नेमकी कुठल्या अर्थाने वापरलेले आहे, असं वर्गीकरण करून सामान्य माणसाला मार्गदर्शन करण्याचा त्रिपिटकाच्या नंतर जगामध्ये पहिला जो ग्रंथ निर्माण झाला त्याला नेती प्रकरण असं म्हणतात. नेती म्हणजे पाली भाषेतला नेतृत्व किंवा मार्गदर्शक. म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा बुद्धाचं त्रिपिटक समजावून सांगण्याचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 16 जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे 16 वर्गीकरणाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आता ह्या वर्गीकरणाला हार असा शब्द वापरलेला आहे की 16 हार आहेत, म्हणजे हार म्हणजे वेगवेगळं वर्गीकरण. दुसरा शब्द नय असा शब्द वापरलेला आहे. नय म्हणजे निर्णय करण्याच्या युक्त्या, म्हणजे कशा पद्धतीने निर्णय केले तथागतांनी केलेले आहेत किंवा त्यामध्ये समजावून सांगितलेले आहेत. आणि तिसरं आहे की मूळ पद म्हणजे मुख्य नैतिक विषय, म्हणजे जे मुख्य विषय आहेत बुद्धांचे तथागतांचे जे मुख्य मूळ विषय आहेत ते नेमके विषय काय आहेत त्याचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. आता 16 भागात वेगवेगळं वर्गीकरण केलं. पहिला म्हटलं देशनहार, म्हणजे देशनेमध्ये हार यामध्ये बुद्धाच्या धम्मोपदेशाचा विधी 6 प्रकारचा होता हे सांगितलेलं आहे. म्हणजे धम्मोपदेशनाचा नेमका विधी काय आहे तो 6 प्रकारचा आहे. तो कुठल्या प्रकारचा आहे हे पहिल्या वर्गीकरणामध्ये समजावून सांगितलेलं आहे. दुसऱ्या वर्गीकरणामध्ये म्हणजे विषय सांगितलाय. यामध्ये काय म्हटलं, धर्म आणि चिंतन याचं पर्यवेक्षण हे याचं वर्गीकरण केलेलं आहे. तिसरा आहे युक्ती, म्हणजे युक्त्यांच्या द्वारा धर्म विश्लेषण करून त्याचा अर्थ समजावून सांगणे. चौथा आहे लक्षण, लक्षणावरून अर्थ समजावून सांगणे. तसेच काही ठिकाणी रूप शब्दाच्या येण्यावरून ही वेदना व इत्यादी समजावून सांगितलं. मी फक्त वाचतो कारण हे याच्यातलं आहे, नंतर तुम्हाला समजावून सांगतो. नंतर च्युत व्यूह म्हणजे पाठ, शब्द, उद्देश आणि क्रमाने अर्थाला समजणे. नंतर आवत्त म्हणजे कोणत्या प्रकारे बुद्ध उपदेशामध्ये सर्व विषय कोणत्या ना कोणत्या प्रकारे अविद्या, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग इत्यादी सारख्या मूलभूत सिद्धांतामध्ये समाविष्ट होऊन जातात याला समजणे. त्यानंतर विभक्ती, विभाजन किंवा वर्गीकरण. परिवर्तन म्हणजे बुद्ध वचनाचे अशुभांचे शुभ रूपात परिवर्तन किंवा बुद्धाची पद्धती. 10वा आहे विवेचन, म्हणजे या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द अर्थाला स्पष्ट करण्याची पद्धती आहे. प्रज्ञप्ती म्हणजे एकाच धम्माला अनेक प्रकाराने दाखवण्याची पद्धती. ओतरण म्हणजे इंद्रिय, परिच्छ, समुत्पाद, पच्च, स्कंद इत्यादी रूपामध्ये संपूर्ण बुद्ध विचारांचं विश्लेषण. त्यानंतर शोषण म्हणजे प्रश्नांना शुद्ध करण्याची पद्धती ज्याला बुद्ध प्रयुक्त करीत होते. 14 अधिष्ठान म्हणजे सत्याचा आधाराचा निर्णय करणे. 15ला
परिवार म्हणजे हेतू व प्रत्यय संबंधित ज्ञान आणि 16ला समारोप म्हणजे धर्म समजावून सांगण्याच्या बुद्धाच्या मूलभूत विचार. अशा पद्धतीने 16 भागामध्ये वर्गीकरण या ग्रंथामध्ये केलेलं आहे की म्हणजे आपण त्रिपिटक कसं समजून घ्यायचंय तर त्याचं वर्गीकरण यामध्ये केलेलं आहे. म्हणजे हा ग्रंथामध्ये आपल्याला सगळे तक्तेच दिसतील की बाबा कशा पद्धतीने केलंय, विषय काय आहे, हेतू काय आहे किंवा उद्देश काय आहे, भाषा काय आहे, व्याख्या काय आहेत, हे सगळं संपूर्ण मूळ बौद्ध साहित्य समजावून सांगण्याचं मार्गदर्शन करण्याचा हा जो ग्रंथ आहे. त्यानंतर 18 मूळ पद आहेत म्हणजे तथागत भगवंताच्या धम्माचे मूळ 18 विषय आहेत. तर हे 18 विषय काय सांगितलेलं आहे? पहिला सांगितलंय तृष्णा, दुसरी सांगितली अविद्या, तिसरा सांगितला लोभ, चौथा द्वेष, पाचवा मोह, सहावा शुभ संज्ञा, सातवा नित्य संज्ञा, आठवा आत्मसंज्ञा, नववा सुख संज्ञा, 10वा समत म्हणजे आंतरिक शांती, 11 विपश्यना, 12 अलोभ, 13 अद्वेष, 14 अशुभ संज्ञा, 15 अनित्य संज्ञा, 16 अनात्मक संज्ञा आणि 17 दुःख संज्ञा आणि 18 अमोह. अशा पद्धतीने 18 जे मुख्य विषय आहेत हे भगवंताच्या तत्वज्ञानाचे मुख्य विषय आहेत असं या ग्रंथाचं म्हणणं आहे. आपण ते पाहिलं की भाऊ तृष्णा, अविद्या हे जे सगळं म्हणजे सगळ्याचं कारण काय असतं तर अविद्या हे सगळ्या दुःखाचं कारण असतं. जे मूळ विषय अधिकृतपण मूळ विषय आहेत. त्यानंतर 16 उपदेश कसे सांगितले, उपदेशाचे सुद्धा 16 भाग केलेले आहेत. हे फक्त वाचून दाखवतो. त्यामध्ये पहिला संकिलेश भागीय म्हणजे बुद्ध उपदेश जो चित्त मंडळाचा म्हणजे चित्ताच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलेला आहे. वासना भागीय बुद्ध उपदेश जे वासना आणि तृष्णा यांचे विवेचन करतात. असेक भागीय अरहंताच्या अवस्थेचे विवेचन करणारे. निबोध भागीय बुद्ध उपदेश जे प्रज्ञेच्या द्वारे सत्याला शोधण्याचे विवेचन करतात. संकिलेश भागीय म्हणजे वासना. म्हणजे अशा प्रकारचे 16 उपदेश भगवंतांनी जे उपदेश केलेले आहे त्या उपदेशांचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ काय सांगतो? हा संपूर्ण ग्रंथ सांगतो की जे त्रिपिटक म्हणजे भगवान गौतम बुद्धाचं किंवा बौद्ध धम्माचं जे मूळ साहित्य आहे या मूळ साहित्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ते विषयवार, ते उद्देशवार, ते भाषावार, ते व्याख्यावार असं स्पष्टीकरण अधिकृतपणे केलेलं आहे. ही या ग्रंथाची अधिकृतपणे माहिती आहे. त्यामुळे त्रिपिटकाच्या नंतर पहिल्या 400 वर्षामध्ये पहिल्या शतकानंतर ते 4थ्या शतकापर्यंत जो मुख्य ग्रंथ निर्माण झाला त्याच्यातला पहिला ग्रंथ नेती प्रकरण. पुन्हा सांगितलं नेती म्हणजे मार्गदर्शक, नेती म्हणजे नेता. तर त्रिपिटक समजावून सांगण्याचं जे नेतृत्व जे आहे तो कुठला ग्रंथ करतो तर नेती प्रकरण हा ग्रंथ करतो. या ग्रंथात सांगितलं की हे जे संपूर्ण बुद्ध तत्वज्ञान आहे याचे विषय काय आहेत, याची हेतू काय आहे, याची परिभाषा काय आहे, याचे वेगवेगळे विभाजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. हा पहिला ग्रंथ नेती आहे. दुसरा जो ग्रंथ आहे पेटिकोपदेश म्हणजे पिटक काय आहे, त्रिपिटक काय आहे, त्रिपिटकाची संपूर्णची माहिती आहे ती दिलेली आहे. तिसरा जो ग्रंथ आहे ते सुत्त संग्रह म्हणजे सुत्त जी 84,000 आहेत त्याची माहिती दिलेली आहे. आणि चौथा ग्रंथ या कालखंडामधला त्याची आपण शेवटी माहिती घेऊन थांबायचं आपल्याला. चौथा जो ग्रंथ आहे तो अतिशय महत्वाचा म्हणजे मिलिंद प्रश्न. मिलिंद प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या घरी हे कदाचित पुस्तक सुद्धा असेल, परंतु हे पुस्तक आजपर्यंत जरी कोणी विकत घेतलं असेल तरी परंतु हे पुस्तक कोणी वाचलेलं नसेल. कारण ते पुस्तक कोणीतरी जोपर्यंत समजावून सांगत नाही तोपर्यंत पुस्तक वाचण्याला सुद्धा अर्थ प्राप्त होत नाही. आपण शाळेमध्ये गेलो, शाळा कॉलेज आपण सगळं केलं तर शाळेत धडा शिकवण्याच्या अगोदर कोणी वाचत नाही, वाचलं तरी कुणाला समजत नाही. शाळेत गेल्यानंतर संपूर्ण धडा समजावून सांगितल्यानंतर मग आपल्याला कळतं की गुरुजींनी सांगितलंय की याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे, याच्यानंतर हे झालं, याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय असते, असा संपूर्ण त्या विषयाचा अर्थ पार्श्वभूमी असे समजावून सांगितली जाते. आणि मग जर आपण घरी वाचायला लागलो तर मग आपल्याला तो अर्थ पूर्णपणे समजतो. तसा मिलिंद प्रश्न हा म्हणजे संपूर्ण बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्रिपिटकात समान असा मानलेला आहे. सर्व अरहंतांनी विद्वानांनी या ग्रंथाला सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या ग्रंथाचे संदर्भ घेतलेले आहेत.
परंतु हा जर सर्वश्रेष्ठ आणि एवढा मौल्यवान ग्रंथ असेल तर प्रत्येक बौद्धांच्या तो तोंडपाठ पाहिजे किंवा त्याच्यात काय लिहिलेलं आपल्याला माहिती पाहिजे, परंतु तसं कोणालाही माहिती नाही. त्याला आमच्यासारखे लोक जबाबदार असतात, कारण आमच्यासारख्या लोकांनी समाजाला हे समजावून सांगितलं की मग समाजातल्या लोकांना त्याची गोडी निर्माण होईल आणि ते लोक वाचतील. म्हणून आपण हा जो सर्वात श्रेष्ठ मौल्यवान ग्रंथ आहे तो मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आहे. मिलिंद पन्नो म्हणजे आता ह्या ग्रंथाची माहिती तुम्हाला सांगतो. या ग्रंथ वाचण्यासाठी किती आकर्षक आहे आणि तो आपल्या जीवनाशी कसा निगडीत आहे याचं सुद्धा ज्यावेळी राजा नागसेन आणि मिलिंदाचे प्रश्न उत्तर तुम्ही ऐकाल त्यावेळेस हे आपल्या जीवनाशीच सगळं आहे असं आपल्याला वाटेल आणि हे अजून अजून वाचावं असं आपल्याला वाटेल, असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथाचं मिलिंद पन्नो किंवा मिलिंद पन्ना असं पालीमध्ये या ग्रंथाला शब्द 3 प्रकारची नावं या ग्रंथाला दिलेली आहेत. या ग्रंथाला जगातल्या सगळ्या लोकांनी आदरणीय ग्रंथ असा मान्य केलेला आहे. त्यानंतर मिलिंद, आता आपण मिलिंद प्रश्न म्हणून म्हणतो. मिलिंद शब्द ग्रीक मेनॅन्डर या नावाने वापरला, म्हणजे ग्रीक राजा मिनांडर होता आणि तो इकडे आला होता आणि त्याचे आणि भन्ते नागसेनाचं जे वादविवाद झाले होते म्हणून त्याला मिलिंद प्रश्न म्हणतात. मिलिंद हा भारतीय शब्द आहे, मूळ शब्द आहे मिनॅन्डर. मिनॅन्डर जो ग्रीक राजा होता जो आला होता आणि त्याची इथं सियालकोट इथं ज्याला सागल म्हणतात, सियालकोट इथं राजधानी होती. त्या सियालकोट इथं राजधानी होती आणि तो जो राजा होता त्याचा आपण इतिहास पाहतो. ह्या दोघांचा जो संवाद झाला, प्रश्नोत्तर झाली, या प्रश्नोत्तरामध्ये भन्ते नागसेनाला राजा मिलिंदाने प्रश्न विचारले होते. ते जवळजवळ 262 प्रश्न विचारले होते आणि 262 प्रश्नांना नागसेनाने उत्तरं दिली होती आणि ती उत्तरं दिल्यानंतर त्या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. विदेशी पहिला राजा, भारताच्या बाहेरून जे भारतावर स्वारी करून आलेले आणि इतर राहिलेल्यातला पहिला जो राजा आहे की ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारणारा विदेशी पहिला राजा कोण आहे? मिनॅन्डर, ज्याला भारतीय भाषामध्ये आपण काय म्हणतो? मिलिंद असं आपण ज्याला भारतीय भाषामध्ये म्हणतो. तर नागसेन नावाच्या भिक्खूंनी त्याला ही सगळी माहिती दिली होती. याची माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो की हा यवन राजा म्हणजे याचा जन्म अफगाणिस्तानमध्ये आला. ग्रीक राजा असं म्हणतात. याच्या शासनाचा काळ निश्चित नाही, वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळा काळ सांगतात. सागल म्हणजे आजचे सियालकोट ही त्याची राजधानी होती. ही आता कुठे आहे? भारतात नाही, हे पाकिस्तानामध्ये सियालकोट आहे. त्याला सागल असं त्या शहराचं नाव होतं, त्याला आज सियालकोट म्हणतात. इथं त्याची राजधानी होती आणि दुसरी राजधानी त्याची अफगाणिस्तानामध्ये दुसरी राजधानी होती. मिनॅन्डरला आशियाचा संरक्षक सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जो राजा मिलिंद आपण भारतीय भाषेमध्ये मिलिंद म्हणतो त्याला भारतीय भाषेमध्ये मिलिंद जरी म्हटलं त्याचे मूळ नाव काय आहे? मिनॅन्डर आहे. याला आशियाचा संरक्षक सुद्धा म्हटलं जातं. हा राजा एवढा हुशार होता की त्याला 19 विद्यामध्ये तो अवगत होता. 19 विद्यामध्ये तो अवगत होता. म्हणजे त्यांनी या देशामध्ये तो जिथे जिथे फिरला असेल, हिंदू साधू असतील किंवा जे विद्वान असतील, या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करायचा. तो या सगळ्यांच्या बरोबर तो वादविवाद करायचा आणि या सगळ्यांच्या बरोबर वादविवादामध्ये त्याला कोणीच हरवू शकलेलं नव्हतं. त्यामुळे सगळे साधू संत किंवा सगळे मोठमोठे विद्वान जे लोक होते, या सगळ्या मोठमोठ्या विद्वानांना त्याचं ओपन चॅलेंज होतं की माझ्याबरोबर या आणि माझ्याबरोबर चर्चा करा. तो 19 विद्यामध्ये पारंगत होता, तो हुशार होता, सर्व अर्थाने तो हुशार होता. त्यामुळे तो कुठेही जाईल तिथे सांगायचा की माझ्याबरोबर जैन धर्माचे या किंवा त्या कालखंडामध्ये विद्वान साधू संत जे कोणी असतील, अभ्यासक धार्मिक असतील किंवा सर्वांच्या बरोबर तो चर्चा करायचा आणि त्याला तो छंद होता. म्हणजे त्याचा कामकाजाचा भाग संपला की संध्याकाळच्या काळामध्ये तो जे विद्वानांच्या बरोबर चर्चा करायचा आणि विद्वानांना तो चर्चेमध्ये हरवायचा. म्हणजे आजपर्यंत त्याला कुणी हरवू शकलं नव्हतं. बौद्ध धम्मासाठी सुद्धा तो अतिशय प्रेस्टिजचा प्रश्न निर्माण झाला होता. कारण बौद्ध धम्माच्या लोकांच्या बरोबर पण काही लोकांच्या बरोबर चर्चा केले तर साधू संत किंवा भिक्षू त्याला घाबरायचे त्याच्याबरोबर चर्चा करायला. एकतर तो राजा, त्याच्याबरोबर चर्चा करणं म्हणजे धाडसाचं काम आहे आणि त्यात तो 19 विद्यात पारंगत आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे तो खूप हुशार आहे. म्हणजे त्याचं सैन्य असेल काही असेल तो सगळ्यामध्ये खूप हुशार आहे. त्याला आशियाचा संरक्षक म्हटलेला आहे. असा जो महान राजा होता आणि जो भारतामधला विदेशी मोठा राजा होता आणि इथं विदेशी लोकांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्यातला हा
पहिला राजा हा कोण होता? राजा मिलिंद हा पहिला राजा होता. त्यांच्या 22 प्रकारची नाणी सापडली त्याच्या कालखंडामध्ये. त्यांनी जी नाणी बनवली चलन 22 प्रकारची, या प्रत्येक नाण्यावरती बौद्ध धम्माचंच प्रतीक होतं, म्हणजे तो बौद्ध धम्म स्वीकारला होता आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा त्यांनी केला होता. परंतु भंते नागसेनाच्या अगोदर वादविवाद करण्याच्या अगोदरपर्यंत तो मात्र बौद्ध नव्हता. पण एकदा बौद्ध झाल्यानंतर आता 19 विद्यामध्ये पारंगत असलेला एखादा महान राजा जो असेल तो विद्वान राजा होता आणि त्याला जर बौद्ध धम्माचा एक भंते हरवू शकत असेल तर मग त्याच्यावरती बौद्ध धम्माचा प्रभाव किती पडला असेल. त्याच्यानंतर तो पूर्ण बौद्धमय झाला आणि त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. नाणी बौद्ध धम्माची काढली, त्याच्यावरती त्याच्या प्रत्येक नाण्यावरती चक्र आपल्याला दिसेल. त्याने स्तूप बांधले आणि त्याला जेवढा प्रचार प्रसार करता येईल तेवढा त्यांनी त्याच्यानंतर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. हा जो राजा मिलिंद आहे, ज्याचं नाव मिनँडर आहे, हा बौद्ध धर्माची दीक्षा का घेतो आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा जो प्रकार काय आहे किंवा कशामुळे झालेला आहे त्याला जबाबदार भंते नागसेन नावाचा जो भिक्खू आहे. हा भंते नागसेन नावाचा भिक्खू आहे. त्या भिक्खूने त्याला वादविवाद हरवलं म्हणून. मग हा भंते नागसेन कोण आहे? तर पंजाबच्या एका कजंगल नावाचं गाव आहे. कजंगल, पंजाबच्या एका कजंगल गावामध्ये याचा जन्म झालेला आहे. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हिमालयाच्या भागात याचा जन्म झालेला आहे. परंतु राजा मिलिंदाचे प्रश्न हे जे पुस्तक आहे, या पुस्तक किंवा या ग्रंथामध्ये मात्र पंजाब मधल्या कजंगल गावामध्येच याचा जन्म झालेला आहे असं म्हटलेलं आहे. तर याचा जो गुरु होता त्या गुरुचं नाव भंते रोहन असं याच्या गुरुचं नाव होतं, ज्याच्याकडे त्यांनी प्रवज्जा घेतली आणि प्रवज्जा घेऊन बौद्ध धम्माचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर या रोहनाचा जो दुसरा गुरु होता तो अस्सगुप्त हा होता. मग अस्सगुप्ताकडे पुन्हा नागसेनाला रोहन यांनी पाठवलं. या अस्सगुप्ताने पुन्हा पाटलीपुत्र येतं धर्मरक्षित नावाचा जो मोठा गुरु होता त्याच्याकडे पाठवलं आणि पाटलीपुत्र येते म्हणजे त्याची शिक्षा किती ठिकाणी झाली? त्याची शिक्षा 3 गुरुकडे झाली. त्याचा पहिला गुरु भंते रोहन होता. दुसरा गुरु भंते रोहनचा जो गुरु होता त्याकडे जाऊन ज्ञान घेतलं, ते अस्सगुप्त म्हणून होते. मग या अस्सगुप्ताने पुन्हा अजून त्याला ज्ञान मिळावं यासाठी पाटलीपुत्र येथे धर्मरक्षित नावाचे जे भंते होते त्यांच्याकडे पाठवले आणि तिथं याची पूर्णपणे दीक्षा म्हणजे शिक्षण झालेलं आहे. पण ग्रंथात त्यांचं पूर्वजीवन जे लिहिलेलं आहे ते आपल्याला पटेलच असं अजिबात नाही की पूर्व आयुष्य मग त्यांनी इथं जन्म घ्यावा का तिथं जन्म घ्यावा वगैरे हे आपण नाही. मी तुम्हाला एक सूत्र प्रत्येक वेळी सांगेन किंवा आता ज्यांनी आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका. बौद्ध धर्मामध्ये कालाम सुत्त आहे. कालाम सुत्त हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवलं तर चालेल. कालाम सुत्त आहे. या कालाम सुत्तामध्ये काय म्हटलेलं आहे? भगवंतांनी काय म्हटलेलं आहे की ग्रंथात सांगितलंय म्हणून योग्य मानू नका. कोणी सिनियरनी सांगितलंय किंवा कोणी मोठ्या गुरुनी किंवा कोणी महामानवानी किंवा आपल्या आई वडिलांनी किंवा कोणी सांगितलंय म्हणून ते मानू नका. तुम्हाला जर ते पटत असेल, योग्य वाटत असेल, ते तर्कसंगत, बुद्धिसंगत, नंतर विवेक आणि लोककल्याणकारी असेल तर ते तथागत भगवान गौतम बुद्धाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझं आहे असं जर समजायचं असेल तर ते तर्कसंगत असलं पाहिजे, ते बुद्धिसंगत असलं पाहिजे, ते विज्ञानवादी असलं पाहिजे, ते लोककल्याणकारी असलं पाहिजे, तर ते माझं आहे. आणि हे या निकषात जर बसत नसेल तर मात्र ते माझं नाही, हे कोणीतरी त्यात घुसळलेलं आहे आणि ते माझ्या नावाने खपवलेलं आहे. कारण भगवान गौतम बुद्धाचं जे लिटरेचर आहे भगवान गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर निर्माण झालेलं आहे आणि अनेक लोकांनी अनेक भिक्खूंनी निर्माण केलं, त्यांनी आपापल्या भाषेत निर्माण केलेलं आहे. ओरिजिनल तथागतांनी लिहिलेलं मात्र काहीही नाही. प्रत्येकाने म्हटलंय की असं तथागत भगवंतांनी म्हटलेलं आहे, असं तथागतांनी सांगितलेलं आहे, असं म्हणून हे संपूर्ण लिटरेचर तयार झालेलं आहे. त्यामुळे माझं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, हा तथागतांच्यावर कालामांनी विचारलेला प्रश्न होता की आमच्याकडे सगळेच येतात, मग हा विद्वान येतो, तो विद्वान येतो, हे साधू येतात, ते साधू येतात, ते सगळे येतात, प्रत्येकाचंच आम्हाला चांगलं वाटतं पण प्रत्येक जण म्हणतो की कुणाचं मानू नका, माझंच माना. मग तथागतांना ते विचारतात की आम्ही नेमकं करायचं तरी काय? त्यावेळेस तथागतांनी सांगितलेलं आहे की जे खरं आणि सत्य आणि माझं जर तुम्हाला समजायचं असेल तर ते तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी असेल तर ते माझं असेल आणि
ते माझं, इतर नसणार नाही. आणि हे असेल तर खरं माना, हे नसेल तर खरं मानण्याची गरज नाही. मग ते माझं आहे का दुसऱ्याचं आहे का कुणाचं आहे ते तर्कावर तुमच्या बसत असेल योग्यच आहे, ते बुद्धिवादी असेल तर ते तुमच्यात योग्यच आहे, आणि ते विज्ञानवादी असेल तर योग्यच आहे, लोककल्याणकारी असेल तर ते योग्यच आहे. मग ते बुद्धाचं आहे की कोणाचं आहे हे बघण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही. त्यामुळे हे तत्व संपूर्ण बौद्ध तत्वज्ञानामध्ये अतिशय श्रेष्ठ आणि संपूर्ण बौद्ध धम्माची परीक्षा घेण्याचं हे आहे. आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन केलं, त्याचं मार्गदर्शन खूप सुंदर आहे, पण ते आपल्याला पटत नाही म्हटल्यानंतर ते आपल्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे नागसेन हा पंजाब मधली त्याचं मी पूर्व आयुष्य जे ग्रंथात दिलंय, जर तुम्ही आता संध्याकाळी ग्रंथ वाचायला गेला तर पूर्व आयुष्यामध्ये त्याचं सांगितलंय जन्म म्हणजे याच्या पोटी घेणार आहे, त्याच्या पोटी घेणार असं जे आहे तर ते आपल्याला काय पटणार नाही. त्यामुळे राजा मिलिंदाच्या किंवा संपूर्ण बौद्ध जगताच्या त्या कालखंडाच्या, म्हणजे राजा मिलिंद सगळ्यांना प्रश्न विचारतोय आणि संघ त्याला उत्तर देऊ शकत नाही. आणि राजा मिलिंदाने तो ज्यावेळेस पाटलीपुत्रमध्ये होता त्यावेळेस पाटलीपुत्रमध्ये असताना राजा मिलिंदाने निमंत्रण पाठवले किंवा जाहीर केलं की माझ्या बरोबर वादविवाद करण्यासाठी, शास्त्रास्त्र करण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे म्हणून आलं पाहिजे म्हणून ते जे शास्त्रात राजा मिलिंदाचं निमंत्रण बनते नागसेनाने स्वीकारलेलं आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहे. बनते नागसेनाने निमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्यावेळेस हे बनते कुठे होते? त्यावेळेस हे बनते पाटलीपुत्रमध्ये होते आणि पाटलीपुत्रमध्ये धर्मरक्षित जे त्यांचे गुरु होते आणि इतर जे आचार्य होते या सगळ्यांची परवानगी घेतली की मी राजा मिलिंदाबरोबर शास्त्रास्त्र करण्यास जाऊ का म्हणून सगळ्यांनी परवानगी दिल्यानंतर शास्त्रास्त्र करण्यासाठी हा गेला होता. ते कुठं? सागल नावाचं शहर, त्याला आज सियालकोट म्हणतात. ही राजा मिलिंदाची राजधानी होती. या राजधानीमध्ये संख्येय मठ नावाची जागा होती. संख्येय मठ, या संख्येय मठामध्ये जे आहे तिथं शास्त्रार्थ पूर्णपणे झालेला होता. म्हणजे मिलिंदाचं आणि नागसेनाचं जे राजांनी प्रश्न विचारले होते 262 प्रश्न विचारले होते आणि या 262 प्रश्नावरती समाधानकारक उत्तर आजपर्यंत त्या राजाला कुणीही दिली नव्हती. त्या राजाला उत्तर बनते नागसेनांनी दिलेली आहेत. त्याची काही मी तुमच्या उदाहरणं सांगतोय. 262 पैकी नाही तर काही 2-3 जे प्रश्न आहेत हे फक्त 2-3 प्रश्न, म्हणजे त्याच्यावरून झलक तुम्हाला येईल की हे प्रश्न किती महत्वाचे होते. शास्त्रार्थ सुरू झाला म्हणजे ज्यावेळेस सियालकोट मध्ये राजधानीमध्ये हा बनते नागसेन आला त्यावेळेस अख्ख्या राजधानीच्या लोकांना म्हणजे हाडकं वाचला, भीती वाटली होती की अरे भले भले येऊन गेले आणि आता तुझं राजा पुढे काय होणार म्हणून. संपूर्ण शहरामध्ये ही चर्चा सुरू झाली होती आणि सगळे म्हणत होते की तुम्ही कसं काय आव्हान स्वीकारलेलं आहे. परंतु ज्यावेळेस शास्त्रार्थ सुरू होतो त्यावेळेस पहिला प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न हा विचारला की म्हणजे सगळं शेमकुशल हे ते झाल्यानंतर म्हणजे पहिला प्रश्न विचारण्याच्या अगोदर म्हणजे राजाने विचारलं की तुम्हाला माझ्याशी शास्त्रार्थ करण्याची इच्छा आहे का? तर बनते नागसेननी सांगितलं की मी तुमच्याबरोबर शास्त्रार्थ करायला म्हणजे वादविवाद करायला तयार आहे, परंतु जर तुम्ही पंडितासारखा शास्त्रार्थ करणार असाल तर मी तुमच्याबरोबर शास्त्रार्थ करीन, पण तुम्ही राजासारखा शास्त्रार्थ करत असाल तर मी तुमच्याबरोबर शास्त्रार्थ करणार नाही. म्हणजे विचारवंत जे दोन विचारवंत जसे शास्त्रार्थ करतात आणि राजाबरोबर शास्त्रार्थ करतात, म्हणजे राजा मग म्हटले ते हे विचारवंत किंवा पंडितासारखा शास्त्रार्थ आणि राजाबरोबरचा शास्त्र याच्यातला फरक काय बाबा? तर त्याच्यातला फरक मला समजावून सांगा. मग त्याच्यातला फरक समजावून सांगताना नागसेन म्हणतो की विचारवंत किंवा पंडितासारखा शास्त्रार्थ जर आपण केला तर माझे मुद्दे तुम्ही खोडून काढाल, तुमचे मुद्दे खोडून काढाल, मी बोललेला शब्द तुम्ही पकडाल, तुम्ही बोललेले शब्द मला पकडाल, पण आपली चर्चा होईल पण एकमेकाला राग येणार नाही. आपण वैचारिक पूर्णपणे तो वादविवाद असेल. मग राजाबरोबर शास्त्रार्थ असेल तर काय? म्हणजे राजाचं जर खोडून काढलं तर राजाला लगेच म्हणजे राजाला राग येईल, राजा काहीतरी पनिशमेंट करेल, त्याच्यामुळे तो शास्त्रार्थ मला करायचा नाही. मग राजाने सांगितलं की मी तुमच्याबरोबर पंडितासारखा शास्त्रार्थ करायला तयार आहे. आणि मग त्याची जी 2-3 मी उदाहरणं सांगतो. पहिला प्रश्न विचारला की बंतीजी तुमचं नाव काय आहे? साधा प्रश्न विचारला. बंतीजी म्हणजे आता बघा ही प्रश्न किती सोपे आहेत
आणि आपण हा ग्रंथ वाचायला लागल्यानंतर आपल्याला पण समजेल याचं रिलेट आपल्याशी पण आहे, म्हणून आपण वाचल्यानंतर बुद्धाचं तत्वज्ञान व्यावहारिक आहे, आपल्याला हे याच्यातूनही लक्षात येईल. पहिलाच प्रश्न की भंतेजी तुमचं नाव काय? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझं नाव भंते नागसेन असं माझं नाव आहे आणि माझ्याबरोबर जे सगळे ब्रह्मचारी भंतेगण किंवा भिक्षुक आहेत हे सगळे मला नागसेन या नावानेच ओळखतात. राजा त्याला प्रश्न विचारतात की नागसेन ही काय वानगड आहे म्हणे, म्हणजे नागसेन म्हणजे नेमका कोण? तुमचा हात नागसेन आहे का? भंतेजी म्हणतात नाही. मग तुमचा पाय म्हणजे नागसेन म्हणायचं का? नाही. तुमचे कान म्हणजे नागसेन म्हणायचं का? नाही. तुमचे डोळे म्हणजे नागसेन म्हणायचं का? मग तुमचं फुफ्फुस असेल, तुमचं यकृत असेल, तुमचे केस असतील, तुमचे डोके असेल, तुमचं कान असेल, तुमच्या शरीराचे सगळ्या अवयवांची नावं घेतलं, याच्यातला नागसेन कोण? नागसेन कुणाला म्हणायचं? जेवढे प्रश्न विचारले तेवढ्याला नागसेनाने सांगितलं की नाही, कान म्हणजे नागसेन नाही, पाय म्हणजे नागसेन नाही, हात म्हणजे नागसेन नाही, यकृत म्हणजे नागसेन नाही, फुफ्फुस म्हणजे नागसेन नाही, मान म्हणजे नागसेन नाही. मग तो म्हणतो की मी नागसेन तुम्हाला प्रश्न विचारून विचारून थकलो, परंतु नागसेन कोण आहे हे मात्र मला कळायला मार्ग नाही. तुम्ही मला नागसेन कोण आहे याचं उत्तर द्या. आणि मग नागसेन त्याला उत्तर देतात. नागसेन त्याला उत्तर देतात की महाराज तुम्ही राजवाड्यापासून इथपर्यंत चालत चालत आला असेल, तुमचं पाय वगैरे दुखत असतील. राजा म्हणतो नाही, मी चालत आलेलो नाही, मी रथात बसून आलेलो आहे. मग नागसेन त्याला म्हणतात की महाराज तुम्ही रथात बसून आलेला आहात, हा रथ म्हणजे काय? 2 घोडे म्हणजे रथ आहे का? महाराज म्हणतात नाही. मग 2 चाकं आहेत, ती 2 चाकं म्हणजे रथ आहे का? नाही. मग ते घोड्याची लगाम आहे, ते लगाम म्हणजे रथ आहे का? तर नाही. मग त्या 2 रस्स्या आहेत, हे रस्से म्हणजे रथ आहे का? जे रथाला लावलेलं जे सगळं साहित्य आहे, सगळ्या साहित्याची नावं नागसेन घेतात आणि राजाला विचारतात. आणि राजा जसं नागसेनाने प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं नाही, तसंच राजाने सुद्धा प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं नाही. मग नागसेन म्हणतो की महाराज तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला घाबरताय कशाला? तुम्ही इथं कुणाला घाबरताय? तुम्ही महाराज आहे, तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि जो समुदाय सगळा असतो, महाराजांचे समर्थक असतात, नागसेनांचे सुद्धा समर्थक मोठ्या संख्येने सगळे भिक्षुगण असतो, त्या सगळ्यांना नागसेन म्हणतो की बघा मी तुमच्या महाराजांना प्रश्न विचारलेला आहे आणि महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. महाराज कुणाला घाबरतात मला तर कळत नाही, पण तुम्ही सांगा आता महाराजांना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला की हा रथ काय भानगड आहे? म्हणजे दोरी म्हणजे रथ आहे का? चाक म्हणजे रथ आहे का? घोडे म्हणजे रथ आहे का? लगाम म्हणजे रथ आहे का? नेमका रथ काय आहे? त्यावेळेस महाराज म्हणतात की हा सगळ्या रथांचा आधार आहे. म्हणजे हे जे बनलंय ह्या सगळ्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या वस्तू आधार आहे आणि व्यवहारासाठी नाव रथ असं दिलेलं आहे. रथ नावाची कुठलीही गोष्ट नाही, रथ नावाची कुठलीही गोष्ट नाही. त्याच्यातले चाक बाजूला काढली, घोडं बाजूला काढलं, सगळ्या वस्तू बाजूला काढल्या तर रथ आहे का? हे सगळं मिळून जे बनवलेलं आहे त्याला नाव दिलेलं आहे रथ, पण रथ नावाची गोष्ट मात्र नाही. मग महाराज मी तुम्हाला हेच सांगत होतो की हात म्हणजे नागसेन नाही, पाय म्हणजे नागसेन नाही, डोकं म्हणजे नागसेन नाही, किंवा आपल्या शरीराला सगळे जे अवयव आहेत त्या प्रत्येक अवयव वेगळं केलं तर मग नाव नागसेन नावाचा कोण असेल का? आपण आपलं नाव घ्या, माझं नाव दिलीप काकडे, म्हणजे कोण हा? याचा पाय म्हणजे का, हात म्हणजे का, डोकं म्हणजे की, हे सगळं एक एक अवयव आहे ते सगळं मिळून व्यवहाराला नाव दिलंय की ह्या सगळं एकत्रित कॉम्बिनेशन केलंय, तर ह्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? तर ह्या कॉम्बिनेशनला अमुक अमुक म्हणायचं. त्यामुळे माझे हात पाय नाक डोळे हे सगळं जे एकत्रितपणे आहे या सगळ्यांच्या ओळखीला व्यवहारासाठी नागसेन असं नाव दिलेलं आहे, पण नागसेन नावाचा कुठलाही पुरुष नाही. मग ते राजा म्हणतो की अतिशय सुंदर, म्हणजे एवढा किचकट प्रश्न आणि एवढा किचकट विषय नागसेन भंतेजी तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने मला आजपर्यंत कोणी समजावून सांगितलं नाही. मी तुमच्या
उत्तरावरती पूर्णपणे समाधानी आहे. राजाच्या जीवनामध्ये प्रथमच एका भंतेनी अगदी साध्या सोप्या व्यावहारिक शब्दामध्ये स्वास्तित्व सांगितलं की माणसाचं जे नाव असतं, अगदी मोबाईल आपण घ्या तर मोबाईल काय का नाही, मोबाईल मधली बॅटरी मोबाईल आहे का, कॅमेरा मोबाईल आहे का, डिस्प्ले मोबाईल आहे का, हे जर आपण सगळं वेगळं काढलं तर मोबाईल नावाची वस्तू आहे का? हे सगळं एकत्र केल्यानंतर आपण त्याला नाव दिलेलं आहे मोबाईल. त्यामुळे माणसाचे हात पाय नाक डोळे हे सगळं मिळून हे अवयव आहेत, हे सगळं एकत्र जोडल्या जातं आणि त्या एकत्र जोडलेल्या ढाच्याला नाव आपण देतो, ते व्यवहारासाठी नाव आहे. पण त्याच्यातलं हात पाय म्हणजे नाव देतो, त्या नावाची कोणीही नाही. आपलं जे नाव आहे त्या नावाचं काय आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. ते नाव कशासाठी दिलेलं आहे? व्यवहारासाठी दिलेलं आहे की या सगळ्या आपल्या ढाच्याला या नावाने ओळखलं जाईल. नाव असतं ते व्यवहारासाठी असतं, पण नाव त्या जे नाव दिलंय त्या नावाची कुठलीही गोष्ट नसते. त्यामुळे राजा समाधानी होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की पवित्र धम्म काय आहे, पवित्र धर्म काय आहे? त्यावेळेस उत्तर देतो नागसेन की ब्रह्मचर्य, शील, समाधी, प्रज्ञा हे धम्माचे सगळे प्रकार आहेत. याच्यातला एक एक बाजूला काढला तर धम्म आहे का? याच्यातला एक एक बाजूला काढला तर धम्म नाही. हे सगळं शील, समाधी, प्रज्ञा, ब्रह्मचर्य जो धारण करेल त्याला पवित्र धर्म असं म्हणतात. त्यामुळे राजा खुश होतो की एवढे अवघड प्रश्न पण बनतेजी तुम्ही मला एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतात. नंतर एक प्रश्न विचारतो. आता बघा या आपल्या ज्ञानाचं आहे की नाही, सगळी माणसं एकसारखीच कशी काय म्हणे? या जगामध्ये सगळी माणसं एकसारखी का नाहीत? या जगामध्ये कोणी लवकर मरतो, कोणी उशिरा मरतो, कोणाला जास्त आयुष्य मिळतं, कोणाला कमी आयुष्य मिळतं, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण रोगी आहे, कोण निरोगी आहे, कोण अतिशय विद्वान आहे, तो कोण अतिशय मूर्ख आहे, तो कोण काळा आहे, तो कोण गोरा आहे, तो कोण बुटका आहे, तो कोण आहे. तर हे सगळं वेगळेपण का आहे? मला याचं उत्तर तुम्ही द्या की संपूर्ण जगामध्ये माणूस एकसारखा का नाही, हा वेगवेगळा काय आहे? बनतेजी नागसेन त्याला उत्तर देतात की महाराज, आपण जर जंगलामध्ये गेलो आणि जंगलामधल्या सगळ्या वनस्पती पाहिल्या तर सगळ्या वनस्पती वेगळ्या का आहेत? म्हणजे काही गोड आहेत, काही तिखट आहेत, काही खारट आहेत, म्हणजे त्यांचा रस काढला किंवा फळं काढली तर काहीची गोड आहेत, काहीची तिखट आहेत, काहीची खारट आहे, तर काही काटेरी आहे. तर कुठलीही वनस्पती एकसारखी आहे का? प्रत्येक वनस्पती वेगवेगळे आहे. मग नागसेन विचारतो की महाराज हे सगळ्या वनस्पती वेगवेगळ्या का आहेत? त्यावेळेस महाराज उत्तर देतात की त्या वेगवेगळ्या असणार कारण त्यांची बीज ही काय आहेत? वेगवेगळी आहेत. मग तसंच माणसाचं सुद्धा आहे. माणसाचं कर्म हे माणसाला पूर्णपणे घडवत असतं. त्यामुळे कर्माला नागसेनाने महत्व दिलेलं आहे, जे बुद्धाने दिलेलं आहे. आणि जगातल्या प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा मानवी जीवनामध्ये कर्मालाच महत्व आहे. जसं कर्म तसा माणूस निर्माण होतो. कर्म हे मानवी जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे की तुमचं जसे कर्म असेल तसंच तुम्ही बनणार आहे. तुमचं जसं कर्म वाईट असेल तर वाईट, चांगलं असेल तर चांगलं, किंवा तुमचं कर्मानुसार संपूर्ण आयुष्य घडत असतं, असं नागसेनाने उत्तर सांगितलेलं आहे. आता तिसरा म्हणजे अजून एक प्रश्न तुम्हाला सांगतो की तुम्ही बुद्धाला पाहिलेलं आहे का, असा प्रश्न विचार. तुमच्या आचार्यांनी बुद्धाला पाहिलेलं आहे का? तुमच्या गुरूंच्या गुरूंनी बुद्धाला पाहिलेलं आहे का? तर नागसेनाला विचारलं की तू बुद्धाला पाहिले का? नाही म्हणून सांगितलं. आचार्यांनी पाहिलं का तुझ्या? नाही पाहिलं. तुझ्या आचार्याच्या आचार्यांनी पाहिलं का? नाही पाहिलं. आता 2500 वर्षाचा बुद्ध 700-800 वर्षानंतर विचारले, पाहण्याचा काय प्रश्न येतच नाही. मग बुद्ध झाले ते कशावरून? जर तू पाहिलं नाही, तुझ्या गुरूंनी पाहिलं नाही, जे तुझ्या गुरूंच्या गुरूंनी पाहिलं नाही, तुझ्या 7 पिढ्यांनी जर बुद्ध पाहिलंच नाही तर बुद्ध झालेले नाहीत असा माझा दावा आहे. त्यामुळे बुद्ध झालेले नाहीत. याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? त्यावेळेस नागसेन म्हणतो की महाराज तुम्ही सिंधू नदी पाहिली का? तर म्हणतो पाहिली. तुमच्या वडिलांनी सिंधू नदी पाहिली का? पाहिली. हो, मी सिंधू नदी पाहिली. माझ्या वडिलांनी सुद्धा सिंधू नदी पाहिली. तुम्ही सिंधू नदी पाहिली. सिंधू नदीचा उगम तुम्ही पाहिला का? तर सिंधू नदीचा उगम आम्ही पाहिला नाही. मग सिंधू नदीचा उगम तुम्ही, तुमच्या वडिलांनी, तुमच्या आजोबांनी, तुमच्या 7 पिढ्यांनी सिंधू नदीचा जर उगम पाहिला नाही, याचा अर्थ सिंधू नदीचा उगम स्थान नाही, असंच त्याचा अर्थ होतो की नाही? महाराज म्हणतात तसं नाही. नदी आहे,
याचा अर्थ ती कुठेतरी उगम पावलेली आहे, तिचं कुठे नाही कुठेतरी त्याचं स्थान, त्याचं उगमस्थान कुठे नाही कुठेतरी आहे. मग तसंच आहे, मी बुद्ध पाहिला नाही, माझ्या 7 पिढ्याच्या गुरूंनी तो बुद्ध पाहिलेला नाही, पण आज माझ्याकडे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. म्हणजे जर बुद्धाचं तत्वज्ञान माझ्याकडे असेल तर केव्हा नाही केव्हा तरी बुद्ध होऊन गेलेले आहेत की नाही. मग राजाला पटतं की एवढ्या किचकट प्रश्नाचं उत्तर सुद्धा नागसेनानी अतिशय सुंदर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, आता 2च प्रश्न आहेत. बुद्ध श्रेष्ठ कसे म्हणे आणि बुद्ध सर्वश्रेष्ठ कसे. आपण बुद्धाला सर्वश्रेष्ठ म्हणतो जगातला, बुद्धाला परमश्रेष्ठ आपण म्हणतो. मग हे बुद्ध सर्वश्रेष्ठ परमश्रेष्ठ हे कसे काय आहेत, याचं उत्तर नागसेन देतो की महाराज तुम्ही समुद्र पाहिलाय का, तुम्ही महान समुद्र पाहिलाय का. हो, मी समुद्र पाहिलेला आहे. मग हा जो समुद्र बनतो, या समुद्राला सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या नद्या आहेत. या समुद्राला सगळ्या छोट्या मोठ्या नद्या जाऊन काय असतात, या सगळ्या नद्या जाऊन मिळतात. तसंच बौद्ध धर्मामध्ये जेवढे अरहंत आहेत, जेवढे आचार्य आहेत, जेवढे उपाध्याय आहेत, म्हणजे जे बौद्ध धर्मामध्ये पारंगत आहे, ज्यांनी बौद्ध धर्माचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि परिपूर्ण ध्यान सगळं सगळं झालेलं आहे, ते शेवटच्या स्टेजला पोहोचलेलं आहे, ते सुखा समाधानापर्यंत पोहोचलेलं आहे. तर हे जे सगळे आहेत, हे जर श्रेष्ठ असतील तर ज्यांनी हा बौद्ध धम्मच दिला, ज्यांनी हे निर्माण केलं, तो किती श्रेष्ठ असेल. आणि म्हणून हे जर जगामध्ये बौद्ध धम्म श्रेष्ठ असेल तर बौद्ध धम्माचा निर्माता हा काय असणार आहे, सर्व श्रेष्ठच असणार आहे. मग शेवटचा प्रश्न आहे, तो विचारतो की समुद्राला समुद्रच का म्हणतात, असा प्रश्न विचारलेला आहे. समुद्राला समुद्र का म्हणतात. त्यावर त्यांनी उत्तर दिलंय की समुद्रामध्ये मीठ आणि पाणी हे समान असतं. या सम या शब्दावरून त्याला समुद्र असं म्हटलेलं आहे. मग पुढे प्रश्न विचारतो की समुद्राचं पाणी खारट का आहे. समुद्राचं पाणी खारट का आहे, तर ज्यावेळेस पाणी खूप काळ एकाच ठिकाणी राहतं त्यावेळेस ते पाणी खारट बनतं. मग जर एकाच ठिकाणी राहिलेलं खारट पाणी बनतं तर तलावाचं पाणी खारट का नाही, असा राजा लगेच प्रश्न विचारतो. तर तलावाचं पाणी खारट नाही, त्याचं कारण आहे की तलाव काही काळ भरलेला असतो, पण नंतर तो सुकतो, पुन्हा पाऊस पडतो आणि पुन्हा ते तलाव भरतो. त्यामुळे ते खूप काळ काय पाणी एकत्र राहत नाही. त्यामुळे तलावाचं पाणी गोड असतं आणि समुद्राचं पाणी कायमस्वरूपीच एका ठिकाणीच थांबलेलं असतं. म्हणून समुद्राचं पाणी काय आहे, समुद्राचं पाणी खारट आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे की बुद्धाचा कोणी गुरु होता का, तथागत भगवंताचा कोणी गुरु होता का. तर तथागत भगवंताला ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी काही गुरु होते, म्हणजे अलारकामा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि तिथे शिक्षा घेतली. तरी अर्थात कोणीही त्यांना अलारकामानी किंवा कोणीही त्यांना गुरु म्हणजे शिष्य मानलेलं नाही, त्यांना समानच वागणूक दिलेली आहे. कोणीही म्हटलं नाही की सिद्धार्थ हा आमचा शिष्य आहे. त्यांनी तिथं शिक्षण घेतलं आणि तिथून तो पुढे गेलेला आहे. आणि स्वतः तथागतांनी अधिकृतपणे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जाहीर केलेलं आहे की माझा कोणीही गुरु नाही आणि माझ्यासारखा माझ्या समान या जगात दुसरा कोणीही नाही. त्यामुळे तथागतांचा गुरु असण्याचा काही प्रश्नच येत नाही. हे तथागतांनी स्वतः जाहीर केलेलं आहे का. शेवटचा प्रश्न विचारतो की आत्मा आहे का, आत्मा आहे का. त्यावेळेस उत्तर देतो नागसेन की माझी निर्मिती, माझी पैदास माझ्या आईवडिलांनी केली, माझ्या आईवडिलांची पैदास त्याच्या आईवडिलांनी केली, असं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. जर आत्मा असता तर मग मला सांगितलं असतं माझ्या पहिल्या आयुष्यामधलं काय आहे, माझा दुश्मन कोण आहे, माझे नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, ते सगळं मला त्यांनी सांगितलं असतं. परंतु असं मला काही सांगितलेलं नसल्यामुळे आत्मा आहे हे मी काय तुम्हाला म्हणजे अधिकृतपणे मान्य करू शकत नाही. असे मी तुम्हाला निवडक 5 ते 6 फक्त उदाहरणं सांगितलेली आहे. आता मला सांगा की अशी उदाहरणं असल्यावर आपल्याला वाचायला मजा येईल की नाही. आता हा ग्रंथ तुम्हाला वाचायला मजा येईल की नाही, की हे सगळं आपल्या रोजच्या जीवनामधलं आहे, एकमेकाशी चर्चा करताना वापरायचे हे सगळे मुद्दे आहेत. शेवटचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचा कुठे वापर केलेला आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी
14 ऑक्टोबर 1956ला जी धम्माची दीक्षा झाली आणि त्या धम्माच्या दीक्षेनंतर जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद प्रश्न घेतलेला आहे। त्या मिलिंद प्रश्नाचा संदर्भ सांगितला की धर्माला ग्लानी कधी येते, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राजा मिलिंद होऊन गेला आणि राजा मिलिंदाचा आणि नागसेनाचा जो संवाद झालेला आहे त्या संवादामध्ये नागसेनाला राजाने विचारलं की धर्माला ग्लानी कधी येते। त्यावेळेस नागसेनाने राजाला उत्तर सांगितलं। त्या उत्तराचे 3 भाग होते की धर्माला ग्लानी केव्हा येते, तर एखादा धर्मच जर तो कच्चा असेल तर मात्र तो धर्म कायमस्वरूपी टिकत नाही, त्या धर्माला ग्लानी येते। दुसरं सांगितलं की धर्माचे प्रचार करणारे लोक विद्वान असावे लागतात। धर्माचा प्रचार करणारा जो व्यक्ती असतो तो प्रचंड अभ्यासक असला पाहिजे, तो संशोधक असला पाहिजे, तो विद्वान असला पाहिजे, त्याची भाषा चांगली पाहिजे, त्याचा प्रभाव पाहिजे लोकांच्या वरती, विद्वानच पाहिजे। कारण तो सामान्य लोकांना तर मार्गदर्शन करेलच करेल, परंतु त्याच्याबरोबर वादविवाद करायला जर विद्वान आले, दुसऱ्या धर्माचे लोक आले आणि त्याला प्रश्न विचारले, जसा बनते नागसेनाचा आणि राजाचा प्रश्न झाला, नागसेनासारखे विद्वान लोक पाहिजेत, तेव्हा धर्माचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो। सोम्या गोम्याचं काम नसतं, नुसतं पुस्तकातले एक पान वाचून आलं आणि फक्त धम्माचं प्रबोधन केलं, काडीचाही त्याच्याशी उपयोग नाही। विद्वानच धम्माचा प्रचार करणारे असले पाहिजेत तरच तुमचा धम्म वाढू शकतो, नाही तर तुमचा धम्म वाढू शकत नाही। आणि तिसरं जे सांगितलेलं आहे की सामान्य लोकांच्यासाठी विहार, मंदिर, देवळं ही त्याच्या धर्मासाठी आवश्यक असतात। सामान्य लोकांना तत्वज्ञानाचं काहीही घेणं देणं नसतं। सामान्य लोक आपापल्या प्रार्थना स्थळावरती येतात, तिथं पूजा अर्चा वंदना वगैरे सगळं करतात आणि आपली श्रद्धा व्यक्त करतात आपल्या धर्मावरती। ते त्यांचं तत्वज्ञान हे त्यांच्या डोक्याच्या बाहेरचं असतं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या उपजीविकेसाठी ते कष्ट करत असतात। तत्वज्ञान समजावून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतं। तत्वज्ञान हे विचारवंतासाठी असतं, अभ्यासकासाठी असतं। तर सामान्य माणसा म्हणजे हे 3 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट काय आहे की धर्म हा पक्का असला पाहिजे, त्याचं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी नागसेनासारखे विद्वान असायला पाहिजेत आणि हा प्रचार प्रसाराचं कार्य विहारात होऊ शकतं, विहाराच्या बाहेर कुठेही होऊ शकत नाही। तिथं जो सामान्य वर्ग येईल त्याला धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये समजावून सांगण्याची आवश्यकता असते। त्यामुळे आज तुमच्या समोर मी जे सांगितलं ते पहिल्या ते 4थ्या या 400 वर्षामध्ये त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी जे 4 ग्रंथ निर्माण झाले त्याच्यातला पहिला ग्रंथ नेती प्रकरण, दुसरा ग्रंथ पेटिकोपदेश, तिसरा ग्रंथ सुप्त संग्रह आणि 4था ग्रंथ मिलिंद प्रश्न। मिलिंद प्रश्न बौद्ध जगतामधला सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा बौद्ध जगतानेच मान्य केलेला आहे। त्याचं स्पष्टीकरण तुमच्या समोर मी दिलेलं आहे। आपणाला जर हे संपूर्ण स्पष्टीकरण आणि हे संपूर्ण जर विषय आवडला असेल तर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती पुन्हा हे जे आहे रेकॉर्ड केलेलं आपण शूटिंग केलेलं ते येणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु हजारो लोक आपला हा कार्यक्रम बघतात पण सबस्क्राईब मात्र कोणी करत नाही। तर सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा, म्हणजे आम्हाला हे कार्यक्रम करण्यासाठी उत्साह निर्माण होईल। आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला वासुळगाव मधले सगळे बौद्ध धम्मबंधू भगिनी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो। आणि या डिव्हाइसवरचा जो संपूर्ण कार्यक्रम यूट्यूब चॅनलवर बघतात त्या सर्व बघणाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।